आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. नमस्ते. हा, ही आत्मा ब्रह्मांडीय नमस्ते. ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा आणि या ऊर्जेसह आपण एकरूप होण्यासाठी आलेले आहात. आपणच आपणच ते या ब्रह्मांडाने निवडलेले सोल आहात की ज्यांच्या आयुष्यामध्ये आता बदल घडून येणार आहे. आणि आजचा अत्यंत महत्वाचा विषय काय, तर इमोशनली हायजॅक होणे. अनेक जणांसाठी हा शब्दही नवीन आहे, हो ना. पण तरीही आपण यामध्ये जात असतो, भावनांमध्ये वाहत जात असतो. कधी राग येतो, अत्यंत द्वेष होतो आणि त्या भावनांमध्ये एवढं एवढं वाहून जातो ना, की आपलंच आपल्यावर नियंत्रण राहत नाही. कोणासोबत होते असं? जवळजवळ सगळ्यांसोबतच असं होते. आणि आता ती वेळ आलेली आहे काय, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तर नक्कीच तुम्ही तुमच्या भावना, तुमचं मन, तुमचे विचार यावर तुमचं नियंत्रण असणार आहे. मी केव्हा कुठला विषय, कुठल्या विषयासाठी, कुठल्या विचारासाठी मी किती वेळ देणार हे मी ठरवणार. का? कारण तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात. येस, थँक्यू म्हणा या ब्रह्मांडाला. थँक्यू म्हणा तुम्ही तुमच्या देवी देवतांना, ज्यांना तुम्ही मानता त्यांनी तुमच्यापर्यंत ही ऊर्जा पोहोचवण्यासाठी योजना केलेली आहे. कारण आता तुम्हाला या सगळ्यांमधून बाहेर निघून तुमच्या आयुष्याला नवी दिशा द्यायची आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या विचारांच्या जोरावर, तुमच्या योग्य विचारांनी शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक जगामध्ये प्रगती घडवून आणायची आहे. आज तुम्ही आहात त्यापेक्षा अधिक उच्च स्तरावर तुम्हाला जायचं आहे आणि म्हणून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आलेला आहे. युट्यूबच्या सर्व सन्माननीय सदस्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. तुम्हाला जर असंच ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडायचं आहे, या दिव्य ऊर्जेसोबत जोडायचं आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून आणायचा आहे, तर मोठ्या प्रेमाने व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिलेली आहे, ती जॉईन करून घ्या. आनंदी आनंद सर्वीकडे. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये एकच ब्रीद वाक्य आहे, काय, तर आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अनेक जणांच्या आयुष्यामध्ये हे आनंद आलेला आहे आणि म्हणूनच ते ब्रीद वाक्य झालेलं आहे. आम्ही आनंदी जगतो आणि आम्ही सर्वीकडे आनंद बघतो. मग हे आमच्या आनंदाचं, आमच्या हास्याचं रहस्य काय, तर ही ब्रह्मांडीय ऊर्जा. तुम्हाला सुद्धा या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत ओळख करून घ्यायचीच असेल आणि नवीन आलेले सर्व सन्माननीय सदस्य सेशनला तुम्हाला सुद्धा असं वाटतच असेल ना, की कसे बरं हे सगळ्यांनी काय विचारलं आपण सगळ्यांना, कसे आहात तुम्ही. कोणी म्हणते आम्ही कसे आहोत, तर छान मस्त बहुत बढिया, जे जे सगळे काही वाक्य आलेले आहेत हे कसे आलेले आहेत, तर हे वाक्य आलेले आहेत अंतरंगामधून, अंतर्मनापासून आहे ना. म्हणजे अंतर्मनापासून एवढा आनंद कसा येऊ शकतो, काय खरोखर हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडलेले सगळे तर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडलेले सर्व सदस्य अगोदरच असे आनंदी होते का, तर नाही. मी स्वतः सुद्धा नाही. ओके, जेव्हापासून ऊर्जेसोबत ओळख झाली ना, तेव्हापासून समजलं आयुष्यामध्ये आनंद काय असतो, आनंदी जगण्याचं रहस्य समजलं. कारण माझ्या आतमध्ये जे सुरू होतं, जो विचार, ज्या भावना, जे काही सुरू होतं ना, ते सर्व मी माझ्या विचारांनी थांबवलं. आणि आम्ही सगळेजण हेच करत आहोत की आता आम्ही एवढे आनंदी, मस्त, शांत, प्रसन्न का दिसतो आहे, कारण आम्ही आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणलेला आहे. केवढा? थोडासा. आम्ही स्वतःवर प्रेम करायला लागलेलो आहे. केवढं? करत होतो अगोदर त्यापेक्षा अधिक, किंवा करतच नव्हतो त्यांनी सुरू केलं आहे. म्हणून आयुष्य बदलायला लागलं आहे. आयुष्य बदलण्यासाठी किंवा मला चिंतामुक्त जगण्यासाठी, एन्झायटी अशीच काढून टाकण्यासाठी खूप काही करण्याची गरज नाही आहे. आणि अधिक महत्वाचं म्हणजे काय, तर खूप डॉक्टरी ट्रीटमेंटचीही गरज नाही आहे. तुम्हीच आहात
तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणणारे ही सगळी तुमच्या आयुष्यामध्ये जर काय कुठलीही शारीरिक, मानसिक, आर्थिक किंवा आणखी बाहेरच्या जगामधील कुठलंही टेन्शन तुम्हाला असेल ना, तर त्या टेन्शन मधून मुक्त करण्याची ताकद या ब्रह्मांडाने तुमच्यातच दिलेली आहे. तुम्ही हे सुद्धा अनुभवलं असेल की जेव्हा जेव्हा तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप सारे दुखावलेले असता, जेव्हा ताण आलेला असतो, दुःख असतं आतमध्ये आणि ती चिंता असते, खूप चिंता. कोणी तुमची एक वेळा गोष्ट ऐकते, 2 वेळा ऐकते, तिसऱ्यांदा गोष्ट ऐकताना दुर्लक्ष करते. कोणी कोणी अनुभवलाय? म्हणजे लोक तुमची चिंता, तुमचं दुःख, तुमच्या वेदना ऐकून घेते का? या जगात कोणाला वेळ नाहीये. लक्षात असू द्या, तुम्ही दुःखी आहात, तुम्ही चिंताग्रस्त आहात, इतरांपर्यंत जाऊ नका. आतल्या ऊर्जेला शोधा. तुमच्या आयुष्यामध्ये आताच ती वेळ आलेली आहे कशाची, की तुझ्याच आतल्या प्रकाशाचा शोध घे आणि एवढा प्रकाशमान हो, एवढी प्रकाशमान हो की तुझ्या प्रकाशाने इतरांना उजेड मिळू देत. कारण तो प्रकाश तुझ्या आतमध्येच आहे, तुझ्या आतील अंधकार दूर करण्याचा. फक्त तुला त्याचा शोध घ्यायचा आहे. आणि आता तुझ्या आयुष्यामध्ये जर दुःख आणि वेदना आलेले आहेत, तर यस, हाच तो वेळ आहे की तुझ्या दुःखामधून, तुझ्या वेदनांमधून तुला बाहेर निघण्यासाठी तुझ्या आतल्या प्रकाशाचीच गरज आहे. दुसरी व्यक्ती तुम्हाला मदत करेल, थोडा वेळ करेल, 1 वेळा करेल, 2 वेळा करेल, तुम्ही ऐकलं नाही सोडून देणार. कारण प्रत्येकाला स्वतःचं आयुष्य आहे, प्रत्येकाला स्वतःची ऊर्जा स्वतःसाठीच वापरायची आहे. आणि या दगदगीच्या काळामध्ये स्वतःचीच ऊर्जा स्वतःसाठी टिकवणं, जसा पैसा स्वतःपुरता स्वतःसाठी आहे अनेक जणांजवळ, तसंच बाहेरून मिळणारी ऊर्जा रूपी मदत सुद्धा विशेष लिमिट पर्यंतच मिळू शकते. तुम्हाला जर स्वतः ऊर्जेसोबत जोडायचं आहे आणि तुम्हाला तुमचा प्रकाश शोधायचा आहे, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नावर आजचं सेशन तेच आहे. काय? समस्यांवर समाधान ऊर्जाच देते. मग काय आहे ही ऊर्जा, ज्या ऊर्जेबद्दल मी बोलत असते? त्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तो प्रश्न असा आहे, की तुमच्यासोबत असं होतं का, की कधी-कधी राग येतो, कधी आपण म्हणूया, की बाबा मी शांत राहायचं ठरवते मॅडम, मला ना शांत राहायचं असते. मला असं वाटते ना, की मला या क्षणामध्ये आहे ना, धीर धरायचा आहे, शांत राहायचं आहे. पण मी रागावतेच. कोणाकोणासोबत होते असं? बघा, सगळ्यांनी हात वर केले. मला ना काय करायचं आहे, नवीन सदस्यांचे हात वर आहेत, जुन्या सदस्यांचे हात खालीच आहेत. बहुत बढिया. कारण कुठंतरी आपण आपल्या भावनांवर ताबा मिळवलाय. हो ना? येस. बघा काय म्हटलं मी, की मला राग येतो. मला राग येतो. पण मला वाटते, की मला माझ्या रागावर ताबा मिळवायचा. आता मी शांत राहायला पाहिजे, पण नाही. एखाद्या वेळेस मला वाटते, की मी धीर धरायचा प्रयत्न करते ना मॅडम. शांत राहायचा प्रयत्न करते ना, पण काय होते, पण मी शांत राहूच शकत नाही. मी घाबरून जाते किंवा मी मग बोलायला लागते. मी चिंता वाटते मला, पण मला असं वाटते ना, नाही नाही, आता चिंता करायची गरज नाही. पण पुन्हा माझं मन ना त्याच गोष्टीच्या विचारांमध्ये जाते. ओके, 10 वर्षापूर्वी घटना घडली होती किंवा माझा ब्रेकअप झाला आहे. त्या ब्रेकअपच्या त्या भावनांमधून मला माहितीये की मला बाहेर निघायचंय, मला स्वतःला सांभाळायचं आहे. जे काही माझ्यासोबत झालं आहे यामधून मला स्वतःला उभं राहायचंय, मला माहितीये. पण पुन्हा मी त्या विचारांमध्ये गर्क होते आणि आणि मग मी पुन्हा पुढे निघते आणि आयुष्यात पुन्हा मागे जाते. पुढे निघते, मागे जाते. मला असं वाटते की हो, आपलं झालं आता छान. अधिक आता पुढे निघणार आहे. पॉझिटिव्ह विचार करायला लागते. पुन्हा मागे जाते. यालाच मानसशास्त्रामध्ये काय म्हणतात? इमोशनली हायजॅक होणे. माझ्या भावनांवर माझा ताबा नाही आहे. तर भावनांनी ताबा घेतला आहे माझ्यावर. भावनांनी माझ्यावर ताबा घेतला, ही ती प्रोसेस. खरं तर माझ्या विचारांवर, माझ्या वाणीवर आणि माझ्या आतमध्ये जे विचार चालतात यावर कोणाचा ताबा पाहिजे? माझा ताबा पाहिजे, म्हणजे सोलचा ताबा पाहिजे. परंतु होते काय, आतल्या आतमध्ये जे विचार येतात त्या विचारांमध्ये कोणालाच अनम्यूट करता येणार नाही. थांबा थोडीशी. माझ्या विचारांवर
माझ्या भावनांवर ताबा कोणाचा येतो? माझ्या भावनांचा ताबा येतो. आणि मी मग त्या भावनांमध्ये वाहवत जाते. आणि मी जशी जशी वाहवत जाते तसं तसं काय होते, मग मी त्याच विचारात गर्क राहते. आणि मग वेळ निघून जातो. मग माझ्या कामाचा वेग कमी होतो ना. मग अर्धा तास लागतो त्याला चालू. भाजी भाजी कधी जळून जाते कळत नाही, पोळी कधी करपते कळत नाही, असं बऱ्याच वेळा होते. तुम्हाला माहिती आहे का, मी आज तुम्हाला सांगणार आहे या सगळ्या गोष्टीमधून ही ब्रह्मांडी ऊर्जा आपल्याला कशी वाचवते, कशी संतुलित करते, आणि पुन्हा आपल्याला आपल्या हायर सेल्फ सोबत कशी जोडून ही ऊर्जा आपल्या विचारांवर, आपल्या भावनांवर आपला ताबा घ्यायला शिकवते. माहितीये काय, एक भावना मनात आली की पुन्हा दुसरी येते, पुन्हा तिसरी येते. एखादा प्रसंग घडतो ना घडतो, आपल्याला काय आपल्या तिकडे नाही घडत ते. असं म्हणतात ना, असे सगळे आपले जुने लोक काय म्हणतात माहितीये काय, मन चिंती ते वैरी न चिंती, म्हणतात की नाही. मन चिंती ते वैरी न चिंती. अनेक वेळा अशी गोष्ट होते की तिकडे एकच गोष्ट घडते, थोडीशी आपल्या कानावर विषय येतो, अरे छोटा मोठा, एखादा जण आजारी आहे, पुन्हा महिला मंडळ, मला तर तो आजार होणार नाही, सुरू शृंखला. आणि माहितीये का कुठपर्यंत जातात, तर मला तो आजार झाल्यानंतर माझं कुटुंब काय करेल, कसं वागेल, आणि कधी कधी तर आम्ही महिला मंडळ, मला माहितीये आम्ही गेल्यानंतर दुसरी आणतीन का इथपर्यंत पोहोचतो, आहे की नाही. आता प्रामाणिकपणे सगळ्यांनी हातवार करा, कोणाकोणाच्या डोक्यात असं येतं. आता नवे जुने सगळे हसले. आहे ना. अरे विचारूच नका. काय 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 माझ्याशिवाय कसे जगणार, आणि मग मी असं म्हणणार, मी तसं म्हणणार, केवढं ते, याला काय म्हणतो आपण, हेच ते भावनांमध्ये वावत जाणं. खरं ज्या गोष्टींची गरजच नाहीये, जो प्रसंग घडतच नाहीये, जो प्रसंग घडणारच नाही आहे, त्याबद्दल एवढा विचार करण्याची गरजच काय, की नाही. त्याबद्दल एवढा विचार करण्याची गरज नाहीये ना. चूक आहे ना. हो ना. आणि मग काय, आपल्या आयुष्यामध्ये वाईट घटना घडली की आपल्या विचारांचा परिणाम होतो. मग मला या भावनांना थांबवता आलं पाहिजे. आणि या थांबवलेल्या भावनांना मला काय करता आलं पाहिजे, तर त्याऐवजी नवी भावना क्रिएट करता आली पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. मानसशास्त्रामध्ये याला काय म्हणतात माहितीये का, की हा अलार्म आपलं फायर सुरू झालं की विचारूच नका. कधी कधी एखाद्या गोष्टीचा धोका वाटतो, पूर आला, ओके, पूर आला, तिकडे पूर आला की इकडे आपल्या डोक्यामध्ये सुरू नको त्या गोष्टी. हं? होते ना. कधी कधी मग एवढंच नाही तर तुम्हाला माहितीये काय, एखाद्या वेळेस काय होते, तर एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणी आपल्याला जेव्हा राग जाणवतो, धोका जाणवतो, तेव्हा ना जीवाची धडधड होणे, श्वास जोरात लागणे, तर्कशक्ती बंद पडते, विचारशक्तीच बंद पडते. काही लोकांचं असं असते की एखादा घटना माहिती पडली की पहिले 2 नंबरलाच जावं लागतं. कारण काय माहितीये काय, माझा सगळे चक्र क्षणार्धात इम्बॅलन्स. मग शरीरावरचाही ताबा जातो आणि मनावरचाही ताबा जातो. ओके. सगळे हार्मोन्स चेंज, असं होते. आपला मेंदू तेथे, मला सांगा, जर काय धोका, राग, अपमान ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, तर तेथे माझ्या मेंदूनी एक स्त्राव करायला पाहिजे की शांत राहा, यावर मार्ग काय, असं केलं पाहिजे की नाही आपल्या मेंदूनी. हे गरजेचं आहे ना, की नाही. तिथे स्थिरत्व असणं गरजेचं आहे की नाही. हा. तेथे काय होते, तर तेथे उलट रागा, किंवा मग हृदय वेगानं धडधडणं, किंवा अधिक काही, म्हणजे ना तो प्रसंग वेगळा आणि यांनाच लोकांनी बघावं, असं काहीतरी होते. हे होणं चूकच आहे. मात्र ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जर काय तुम्ही जुडलात, तर तुमच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग येणार नाही. ही दिव्य ऊर्जा काय करते, तर या दिव्य ऊर्जेसोबत जुडल्याने आपले चक्र बॅलन्स होतात, आणि आपल्या भावना आणि आपले विचारांवर आपल्याला तत्काळ ताबा घेता येतो. जो राग 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 असतो, तो सुद्धा, जे जे आपला खूप प्रचंड आवेग येतो, तो त्यावर ताबा येतो.
सगळ्याच गोष्टींना. म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा याचा अर्थ असा नाहीये बरं काय, की मॅडम ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आम्ही आमच्या भावना दाबून ठेवू. नाही, त्यांना आपल्याला हिलिंग करायची आहे. ज्या ज्या नको त्या भावना ज्या उफाडून येत राहतात ना, त्याला आपण हिलिंग देणार आहे. त्याला लाईट देणार आहे, त्याला प्रकाश देणार आहे. आणि त्या उफाळून येणाऱ्या भावनांना प्रकाश मिळाल्यामुळे त्या योग्य दिशेने वाहतील. जेथे रागाची गरज आहे तेथेच राग, मात्र जेथे सामंजस्याची गरज आहे तेथे सामंजस्य. हे खूप गरजेचं आहे आयुष्यामध्ये. आणि हेच ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी घडून आणते. जसं आपण म्हणूया, एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती ऑफिसमध्ये आहे आणि त्यांचं साहेबांनी बोलवलं ऑफिसमध्ये, किंवा साहेबांनी तुमचं काम असंच झालं तसंच झालं असं काहीतरी झालं. तर असं झाल्यानंतर ऑफिस वर्कर हृदयामध्ये अचानक धडधड करायला लागते, चेहरा गरम होऊन जातो आणि रागाने शब्द बाहेर पडायला तयार असतात. पण आपण बॉस आहेत, आपण बोलू शकत नाही. आहे ना, बोलू शकत नाही. मग तेथे कुठेतरी ठीक आहे, तो राग आला. साहेबांसमोर थोडंसं आपण संयमाने वागलोही, पण तरी बाहेर आल्यानंतर मात्र जो राग निघतो, कुटुंबावर जो राग निघतो, जे काही होतं ते खूप चुकीचं असतं. ओके. पण अशाच प्रसंगामध्ये जर काय तुम्ही ऊर्जेसोबत जोडलेले आहात, तर तुमचे बॉस तुम्हाला काय म्हणत आहेत हे तुम्ही तत्काळ समजून घ्याल. हा प्रसंग निर्माण झाला, हा कशामुळे निर्माण झाला याचं कारण तुम्हाला समजणार आणि क्षणार्धामध्ये तुम्ही त्यामधून बाहेर निघून तेथे योग्य ऍक्शन, सगळ्या गोष्टी एकदम सहजतेने हँडल करणार. ना तुम्ही बाहेर आल्यानंतर तुमच्या तुमच्या डोक्यामध्ये त्या गोष्टीबद्दल विचार किंवा नकारात्मकता राहणार. एवढंच नव्हे तर तुम्ही घरीही आल्यानंतर शांत असणार. कारण तुमच्या भावनांवर, तुमच्या विचारांवर तुमचा ताबा आला आहे. कारण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळल्यामुळे काय होते, तर तुमच्यामध्ये तुम्ही कुठल्या भावनांना किती रिस्पॉन्स द्यावा हे तुम्हाला समजते. आणि संयम आणि आत्मविश्वास तुमच्यामध्ये येतो. तो आत्मविश्वास आल्यामुळे आलेल्या त्या ऑफिसमधील प्रसंगाला बॉसच्या समोरच तुम्ही योग्य प्रकारे हाताळू शकणार. ही क्षमता तुमच्यामध्ये निर्माण करणार थोडा वेळ केलेलं ध्यान आणि ब्रह्मांडी ऊर्जेसोबत तुम्ही जसं एकरूप असाल. घरामध्ये सुद्धा कधी कधी छोटासा वाद विवाद होतो ना. माझं सेशन समजत आहे सगळ्यांना? यस. हा, हात दाखवा मला, समजत आहे ना? ओके. मी आज डायरेक्ट रेकी म्हणजे काय इथपर्यंत जात नाहीये. ज्यांना समजत आहे त्यांनी मोठ्या प्रेमाने इथं चॅट बॉक्स मध्ये काहीतरी टाका बाबा, समजत आहे वगैरे जे काय असेल ते. थोडस मला तुम्ही मला ऐकून घ्याच, कारण मला त्यानंतर रेकी काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ओके. बघा, कधी कधी छोटासा प्रसंग येतो, हे माझ्यासोबत होतं का हे बघा स्वतःसोबत. म्हणजे मला ऊर्जेसोबत जोडायची गरज आहे का हे पण समजेल. आहे ना, घरामध्ये छोटासा वाद होतो, कोणीतरी नको असलेलं बोलतो, आपलं मन दुखावतं, डोळ्यामध्ये पाणी येतं. खरंच सांगा, आणि भावना नियंत्रणात जातात. मला असंच म्हणतात, मला तसंच म्हणतात, मला कोणी ऐकत नाही, अमुक ढमुक टमुक विचारूच नका, तेवढं सुरू होतं. आहे ना. म्हणजे काय, तर घरामध्ये एक वाक्य 10 वाक्य आपल्या विरोधात काय निघाले, आपलं दिवसभर डोकं सुरू राहतं. पण जर का तुम्ही ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलेले आहात, तर तुम्ही त्या प्रसंगामधून 10 मिनिटात मार्ग काढा. कुटुंबातील वातावरण जैसे थे, किती मिनिटात? 10 मिनिटात. केवढंही भांडण होऊ दे, एवढा मात्र मी तुम्हाला शब्द देते. 10 मिनिटामध्ये ज्या घरामध्ये एक रेकी हिलर आहे तेथे वाद राहत नाही, भांडणं राहत नाही. तेथे काय असते? प्रेम, दया, आपुलकी, श्रद्धा. बस. त्या रागाचं रूपांतर तुम्हाला प्रेमात करायचं आहे का? चिंतेचं रूपांतर तुम्हाला समाधानामध्ये करायचं आहे का? तर ऊर्जा, अशी ही ऊर्जा. तुमची क्युरिओसिटी वाढतच चालली आहे नवीन सदस्यांची, ती मला वाढवू देत. पण अगोदर माहितीये काय, तुम्हाला पुढचा प्रश्न, मुलं अभ्यास करत नाहीत, सांगूनही ऐकत नाहीत, हा सगळ्यांकडचा प्रश्न. कोणाकडे हा प्रश्न नाहीये? सगळ्यांकडेच आहे.
बरोबर ना? मग आईबाबांचा राग राग, आरडा ओरड, त्यांच्या भावना त्यांच्यावर येतात. अरे लोकांची लेकरं समोर जातील, आपलं मागे राहणार आहे ना. अभ्यास केला नाही तर कसं काय, विचारूच नका. आणि मुलं, उलट मुलंही हायजॅक, पप्पा मम्मी सुद्धा हायजॅक. त्या भावना एवढ्या होतात ना, अरे काय करायचं. मुलं अभ्यासच करत नाही. रोज माझे ऍज अ टॅरो रीडर माझ्याकडे ना काही प्रश्न कॉमन आहेत. आमची मुलं आमचं ऐकत नाही, आमची मुलं अभ्यास करत नाही. बिचाऱ्या मुलांचे एवढ्या कंप्लेंटी. आणि सांगू तुम्हाला, आणि अभ्यास मुलांचा आणि टेन्शन आई बाबांना. आणि मुलं म्हणतात की आम्ही करणार आहे ना, आणि खरंच ते करतात. पण जेवढं आपण त्यांच्या मागे लागतो तेवढं मात्र मग ते आणखी दुर्लक्ष करतात. असं कोणाकोणाची मुलं करतात. तुम्हाला असं वाटते का की माझ्या मुलांनी अभ्यासही केला पाहिजे आणि मी शांतही असलं पाहिजे, असं कोणाकोणाला वाटते? की मी किंवा मी न रागवता त्या मुलांनी अभ्यास केला पाहिजे, किंवा हे जे काही वागतायत त्याचा माझ्यावर परिणाम होऊ नये. तर एवढं मात्र नक्की, जर काय आपण ऊर्जेसोबत जोडलेलं आहे, तर आपण आपली ऊर्जा योग्य ठिकाणी वापरणार. मी जी भावनिक माझी जी घालमेल होते, तो अभ्यास करताना दिसला नाही, ती अभ्यास करताना दिसली नाही. मी एवढा सगळा खर्च करत आहे, पण तुम्ही मात्र अभ्यास करत नाही. 24 तास नाही अभ्यास करू शकणार ना. आपणही लहान होतो तर नाही केलं आहे ना. अनेक सगळ्या गोष्टी आहे यामध्ये. विद्यार्थ्यांनी अभ्यास करू नये असं नाही म्हणत आहे मी. मी असंही नाही म्हणत आहे की पालकांचं ऐकू नये. पण मला असं म्हणायचं आहे की ते अभ्यास करत नाही म्हणून आपण जे हायपर होतो, आपण जे भावनिक आपल्यावर जो ताण येतो ना, तो यायला नको. आणि जर तो नाही यायचा असेल तर ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलेले पालक येथे खूप छान प्रकारे वागू शकतात. कारण जेव्हा आपण ऍज अ पालक म्हणून योग्य असू, तेव्हा आपण मुलांसोबत संयम, प्रेम ह्या सगळ्या भावनांसह बोलू, आणि त्यामुळे मुलांना सुद्धा सुरक्षित वाटेल. आणि काय सांगू तुम्हाला कमाल, ऊर्जेसोबत जुडलेले पालक सांगतात की मॅडम आम्ही रेकी शिकायला लागलो आणि त्यांच्यासोबत आम्ही काहीच केलं नाही, पण ते अभ्यासाला लागले. काय असेल कारण? तर नक्कीच पुढे गेल्यानंतर समजेल तुम्हाला. ऊर्जेसोबत जोडल्यानंतर काहीही न करता माझ्या कुटुंबातील वातावरण मला हवं तसं झालं, कारण मी माझी एनर्जी लेवल चेंज केली. भावनांच्या वादळामध्ये चालणं म्हणजे काय माहितीये का? भावना आतमध्ये सट्ट भरलेल्या भावना आहेत, आणि हे म्हणजे काय माहितीये का, वादळामध्ये गाडी चालवण्यासारखं आहे. पण पण ब्रह्मांडीय ऊर्जा अशी आहे की येथे ना ऊर्जाच तुम्हाला हेडलाईटही दाखवणार आणि ऊर्जाच तुमचं स्टेरिंगही हातामध्ये घेणार, की जे अंधारात आणि वादळामध्ये सुद्धा तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार. एक मी मंजुश्री सांगते म्हणून नाही, तर तुम्हाला अनेक जण हा अनुभव सांगतील की आमची गाडी अशी होती ना की ती अंधारात चालत होती, वादळामध्ये अटकलेली होती. आता मी काय करू ना, मला कळत नाही. आता माझ्या भावनांनी माझ्यावर एवढा ताबा घेतला आहे की मॅडम असं वाटते की स्वतः काहीच माझं अस्तित्व नाहीये, मग स्वतःला संपवायचं आहे. येथून सुद्धा आलेले सदस्य आता इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणत आहे. हीच ती ब्रह्मांडीय ऊर्जेची कृपा. यासाठीच या ब्रह्मांडाने आम्हाला निवडलं आहे. थँक्यू म्हणूया या ब्रह्मांडाला. खूप धन्यवाद मानायचे आहेत या ब्रह्मांडाचे मला. किती मानावे, किती मानावे, शब्द नाहीये. शब्दांमध्ये जोडावी अशी ही ऊर्जा नाही. आणि शब्दांमध्ये जोडू शकेल किंवा फक्त शब्दांमध्ये सांगू शकेल एवढी माझी ताकद नाहीये. मी छोटीशी मंजुश्री काय या एवढ्या मोठ्या ब्रह्मांडाच्या ऊर्जेसोबत बद्दल बोलणार. मी कितीही बोलत राहिली तरीही ऊर्जेबद्दल आणखी आणखी नवीन नवीन मला सापडत जाते. कितीही सेशन घेतलं तरी पुढच्या वेळेस मला ही ब्रह्मांडीय ऊर्जा वेगळ्या पद्धतीने सापडते. या ब्रह्मांडीय ऊर्जेने मला एवढं मात्र शिकवलं काय, की ऊर्जेसोबत जुडलं म्हणजे मी माझ्या भावना, हे जे काही सगळं माझ्या आतमध्ये सुरू आहे. तुम्हाला माहितीये का एक गंमत? मी अगोदर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखे म्हणजे काय हे सांगते, म्हणजे नवीन सदस्यांना समजेल, आणि मग पुढे जाते की
अधिक काही विषय थोडासा भावनांबद्दल राहिलेला. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? तर रेकी म्हणजे जसं तुमच्या माझ्या आतमध्ये प्राण आहे, प्राणशक्ती आहे, प्राण ऊर्जा आहे, ती दिव्य ऊर्जा आहे, ज्याला कोणी काय म्हणतो, प्रकाश म्हणतो, कोणी प्राण म्हणतो, तुम्ही जे म्हणता ते. विज्ञान याला जैविक ऊर्जा म्हणते, ज्या ऊर्जेच्या असण्याने मी आणि तुम्ही जिवंत आहोत. ही ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, तर तुमच्या माझ्या आतमध्ये आत्ताच आहे. ओके, ही उपचार, ही हिलिंग पद्धत, हिलिंग पॉवर सुद्धा तुमच्या आणि माझ्या आतमध्ये अगोदरच आहे. तुम्हाला कधी खरचटलं असेल, लागलं असेल, तर ते आपोआपच दुरुस्त झालं आहे. तुम्ही कधी भावनिक वेदनांमध्ये गेले आहात, तर अनेक वेळा तुम्ही स्वतःच त्यामधून बाहेर निघालेले आहात. मानसिक आजार आजार म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया, मानसिक टेन्शन एखाद्या वेळेस आलं, तर आपण या टेन्शन मधून सुद्धा बऱ्याच वेळा स्वतःच बाहेर निघालोय ना. म्हणजे काय, तर आपण आपल्या शरीराचा इलाज केला आहे, स्वतः वेदनांचा इलाज केलेला आहे, दुःखामधून बाहेर निघालेलो आहे. फक्त काय झालेलं आहे, तर आतापर्यंत आपण या ऊर्जेचा कमी स्वरूपात वापर केला आहे. जर एखादी जखम झाली, तर ती आठवडाभरामध्ये बसली आहे डॉक्टरांकडे न जाता. तीच जखम ऊर्जेसोबत जुडल्यानंतर 2 दिवसात भरून येते. ओके, म्हणजे काय, तर मी माझ्या आतमध्ये हिलिंग पॉवर आहे, ती क्षमता माझ्या आतमध्ये आहे, कारण मी आज जिवंत आहे. ओके, आपण इथे बसलेलो आहे, आपण ऑक्सिजन आपल्या आतमध्ये सुरू आहे. हाच तो ऑक्सिजन, हीच ती ब्रह्मांडीय ऊर्जा, हेच ती ब्रह्मांडाकडून घ्यायचं आपल्याला आहे. आणि हेच ब्रह्मांडाकडून घेतल्या जाणारी ऊर्जा म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. आज आपण कमी प्रमाणात ग्रहण करतो आहे. ही ऊर्जा आपल्याला मोठ्या प्रमाणात घ्यायची आहे. या अगोदर सुद्धा तुम्ही कोणाला आशीर्वाद दिला आहे, यशस्वी व्हा, आणि त्या आशीर्वादाने ती पॉझिटिव्ह एनर्जी पोहोचून समोरच्या व्यक्तीपर्यंत ती एनर्जी गेली आहे. आपण आपल्या आईवडिलांचा, गुरूंचा, सद्गुरूंचा आशीर्वाद घेतो. त्या आशीर्वादामधून आपल्याला जी ऊर्जा मिळते ना, ती ऊर्जा म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा. ते माध्यम होतात तेथे ती ऊर्जा आपल्याला. असा आशीर्वाद दिलाय का कधी कोणी कोणाला? कसा दिलाय? नाही ना? असाच देतात ना तुमच्याकडे? तुमच्याकडे येस, असाच देतात ना. हा, असाच देतात आशीर्वाद. ओके, म्हणजेच काय, तर आपल्याला मिळत असणारे आशीर्वाद ते सुद्धा रेखीच आहेत, ती सुद्धा ब्रह्मांडीय ऊर्जाच आहे. ओके, मग आतापर्यंत आपण अजाणतेपणी त्या सगळ्या गोष्टी घ्यायचो. आता आपल्याला ब्रह्मांडाकडून मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करण्याचं टेक्निक घ्यायचं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ब्रह्मांडाकडून ऊर्जा घ्यायची, आणि ही ऊर्जा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून माझ्या विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, योग्य विचारांना दिशा देण्यासाठी, आणि मग विचारांमुळे निर्माण होणारे आजारांपासून मला मुक्त करण्यासाठी या ऊर्जेचा वापर करायचा आहे. मी पहिलं म्हटलं, विचारांपासून निर्माण होणारे आजार, 80% आजार विचारांपासून निर्माण होतात. या ऊर्जेचा वापर मला, जी ऊर्जा मी घेत आहे, हिचा वापर मला आरोग्यशास्त्रानुसार माझं आरोग्य दुरुस्त करण्यासाठी करायचं आहे. आणि अध्यात्मशास्त्रानुसार माझे चक्र बॅलन्स करायसाठी करायचं आहे. जसे माझे चक्र बॅलन्स होतील, माझी आध्यात्मिक प्रगती होणारच, खूप छान होणार. परंतु स्वार्थासोबत तुम्हाला परमार्थ सुद्धा शिकवला जाणार, आणि तो करून घेण्याची क्षमता रेकीमध्ये आहे. ब्रह्मांडी ऊर्जा रेकी काय करते, तर ही तुमची आध्यात्मिक प्रगती तर करतेच, शारीरिक मानसिक विकास तर करतेच, पण भौतिक जगामध्ये तुमची आर्थिक सामाजिक प्रगती सुद्धा घडवून आणण्यास मदत करते. तुमचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करते, तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवण्यास हीच ऊर्जा मदत करते. आणि मग आपण रेकी सोबत काय शिकणार आहे, तर हीच ती ब्रह्मांडीय ऊर्जा आज जी आपण 30-35% घेतो आहे, ती पूर्ण क्षमतेने घेणे, आणि या ऊर्जेचा सर्वांगीण विकासासाठी कसा वापर करायचा, हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे शिकून घेणे, हे टेक्निक शिकणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडणे. रेकी म्हणजे कुठेही अंधश्रद्धा नाही.
शब्द जापानीच आहे. रेकी म्हणजे काय, तर तुम्ही ज्या देवी देवतांना मानता, ज्यांना श्रद्धास्थान मानता किंवा तुम्ही कोणालाच मानत नाही, ओके, जर तुम्ही सगळ्यांना ज्याला कोणाला मानता त्यांच्याकडून ऊर्जा ग्रहण करायची आहे, तर नक्कीच तुम्ही ही ऊर्जा त्यांच्याकडून ग्रहण करू शकता. त्यांच्याकडून येणारी ऊर्जा. गुरूंना मानता, गुरूंकडून येणारी ऊर्जा. फक्त तिचं वापरायचं टेक्निक बदलायचं आहे. तुम्ही अनेक जण स्वामी समर्थांना मानतात, आहे ना? स्वामी समर्थ. स्वामी समर्थांकडून येणारी ऊर्जा जी आहे, ती ऊर्जा अधिक मोठ्या प्रमाणात वापरण्याचं टेक्निक समजून घ्या. आपल्या सर्व साधू संत महात्म्यांनी याच ऊर्जेचा वापर केला आणि जे कोणाही आराध्याला जुडलेले नाही आहेत त्यांनी नक्कीच डायरेक्ट ब्रह्मांडाकडून येणारी ऊर्जा असं म्हणूया. या ब्रह्मांडाकडून येणारी ऊर्जा माझ्यापर्यंत पोहोचवणे आणि या ऊर्जेचा मी माझ्या आयुष्यामध्ये योग्य वापर करणे म्हणजेच काय, तर माझ्याच क्षमतांचा विकास करणे म्हणजे ब्रह्मांडी ऊर्जा रेखेसोबत जोडणे. अजूनही एक तास चालेल मी सांगत बसले तर, पण आता मी इथंच थांबते आणि मी असं म्हणते की काय होत असते विचार. येऊ ना विचारांवर, चालेल ना नवीन सदस्य? रेकी म्हणजे काय समजलं ना? सर्व नवीन सदस्य रेकी म्हणजे काय समजलं असेल तर मला हात दाखवा. समजलं ना? हा, येस. म्हणजे कुठेतरी माझ्याच आतमध्ये असलेली ऊर्जा, या ऊर्जेचा मी योग्य प्रकारे वापर कसा करायचा हे टेक्निक शिकणे म्हणजे रेकी सोबत जोडणे. आणि मग हे टेक्निक कोणी आणलं आहे, तर नक्कीच आपल्या वेदांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अथर्व वेदामध्ये ऊर्जेचा उल्लेख आहे. महात्मा बुद्धांनी याच ऊर्जेचा उपयोग केला आणि आपल्या सर्व साधू संत महात्म्यांनी याच ऊर्जेचा उपयोग केला. त्याच ऊर्जेचा उपयोग आपल्याला करायचा आहे. आपण त्यांच्या एवढे होऊ नाही होऊ तो नंतरचा प्रश्न. आपल्याला आपल्या क्षमतांचा विकास करायचा आहे, आपल्या जन्माचा सार्थक करायचा आहे. आपलं उद्दिष्ट आपल्यासाठी आहे आणि आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा व्हायला पुढचं पाऊल उचलायचंय. बस. आहे ना? म्हणजे काय, तर मी आज मला या ब्रह्मांडाकडून आशीर्वाद घेत आहे, पण मी माझ्याच या 2 हातांमधून इतरांना सुद्धा ऊर्जा पुरवू शकते. जसं आशीर्वाद रूपी ऊर्जा, तसंच आशीर्वाद रूपी ऊर्जा पाठवून इतरांचं आरोग्य दुरुस्त करण्यासाठी, मनःशांती मिळण्यासाठी, इतरांच्या आर्थिक प्रगतीसाठी मी माझी ऊर्जा पुरवू शकते. आणि हे टेक्निक शिकणे म्हणजे ऊर्जेसोबत जोडणे, रेकी शिकणे. जसा आपण आशीर्वाद घेत होतो, तशी आपण आता ऊर्जा देणार आहे. थँक्यू म्हणूया युनिव्हर्सला. त्यांनी आम्हाला सेशनला जोडलं. त्यांनी आम्हाला ऊर्जेसोबत जोडलं. बस मी तर या ब्रह्मांडाची कायम शतशः आभारी आहे. किती बोलावं, किती बोलावं. किती बदल घडवला आहे स्वतःमध्ये आणि इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा. सांगूच शकत नाही. ज्यांनाही ऐकायचंय त्यांनी सगळे YouTubeवरचे जा आणि व्हिडिओ ऐका. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन अनुभव सापडणार. तुम्ही जर लिस्ट काढली तर. आमच्या काही सदस्य म्हणतात, मॅडम आपले सेशन जेवढे आहे ना, त्या सगळ्या सेशनचे ना आपल्याला लेसन करायचे आहेत. म्हटलं तुम्हीच करा हा मोठा अट्टहास. कारण ऊर्जेबद्दल आपण प्रत्येक वेळेस वेगळ्या शब्दात सांगतो. कारण ऊर्जा आहेच तेवढी. आहेच तेवढी. देतेच तेवढं. ऊर्जेनी द्यावं आणि घेता घेता आपणच थकून जावं असं आहे. कारण या ब्रह्मांडाकडे आहे अफाट. घेतच राहावं, घेतच राहावं. माझ्या विषयावर येते. तुम्हाला माहितीये का? हा, आपण ना जे बोलतो, आपण बऱ्याच वेळा एखादी गोष्ट आपल्या भावना बोलतो. आपण 10% बोलतो आणि 90% आपल्या आतमध्ये सुरू असतं त्या विषयावर. विषय कुठलाही असू दे. मग तो वादाचा असू दे किंवा काही काही काय असू दे. आपण त्या गोष्टीवर 90% विचार करतो आणि आपल्या विचारांचाच परिणाम सगळ्या ठिकाणी होत असतो. ओके, आपल्या विचाराचा तुमच्या आतमध्ये जो विचार सुरू आहे, तो विचार तुमच्यासाठी शापही ठरू शकतो आणि वरदानही ठरू शकतो. कुठलीही घटना घडू देत, कुठलीही गोष्ट होऊ देत, जे काय असेल ते, त्या विषयाबद्दल तुम्ही आतमध्ये काय विचार करता, तो विचार तुम्हाला वरदान ठरू शकतो आणि तोच विचार तुम्हाला शापही ठरू शकतो. मग आणि तो विचार केवढा असतो? 90%. 90%. कुठलाही प्रसंग होऊ दे. मुलांना घरी यायला उशीर झाला, डोक्यात सुरू.
मग जर डोक्यात पॉझिटिव्ह सुरू असेल तर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होईल. निगेटिव्ह सुरू असेल तर तर शारीरिक, मानसिक सगळा सगळा विकार. भावनांमध्ये खूप जास्त शक्ती आहे. तुम्ही जर तुमच्या भावनांवर ताबा घेतला तर त्या समस्यांवर काय म्हणूया मार्ग काढण्याची शक्ती तुमच्यामध्ये निर्माण होते. भावनांवर ताबा असेल तर तुम्हाला तत्काळ दिशा मिळते. तत्काळ तुमच्या आयुष्याला मार्ग काढण्यासाठी कोण आहे तर फक्त आणि फक्त तुमच्या भावना. अनेक वेळा आपल्याला आलेल्या चुकीच्या अनुभवावरून आपण विचार करत असतो पण काय होते माहितीये का, अगोदर जो अनुभव आला तोच पुन्हा येईल असं नाहीये ना. आणि तो अगोदर आलेला अनुभव जर तुम्हाला आयुष्यात बदलायचा असेल तर तो अगोदर येथे बदलावा लागेल. लोकांबद्दल सुद्धा लोक अगोदर वाईट होते म्हणून आजही वाईट असतील असं नाही. पण हे स्वतःला शक्य होत नाही. काय मला वाटते मॅम की मला यामधून बाहेर निघायचं आहे, मला हे करायचं आहे, हे सगळ्यांना वाटते. पण ऊर्जेसोबत जुडल्याशिवाय हे शक्य होत नाही. तुमच्या विचारांवर, तुमच्या भावनांवर तुम्हाला जर ताबा घ्यायचा आहे तर तुम्हाला स्वतःला ऊर्जेसोबत जोडावं लागेल. तुम्हाला माहितीये, तुम्हाला ज्या भावनांमध्ये तुम्ही अटकता, हो असं होईल, सुरू राहतं ना, सगळ्यांच्या डोक्यात सुरू राहतं. एक गोष्ट, लग्न आहे मुलीचं, बघा आता मुलीचं लग्न आहे, हे दिवसभर रात्रभर डोक्यातच आहे, बरोबर आहे ना ताई? हा, काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल, येथे म्हणतात आपल्याला भावनांनी आपल्यावर ताबा घेतला. एकच विषय डोक्यामध्ये, त्या विषयामुळे काय होऊन राहिलं, आपण शारीरिक थकवा येऊन राहिला, दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष नाहीये आणि ऍक्शन कमी होते. पण जर ऍक्शन घ्यायची आहे आणि सगळ्या गोष्टी योग्य करून घ्यायच्या आहेत तर फक्त आणि फक्त मेडिटेशन करा. नक्कीच तुम्ही लग्नाची तयारी सहजतेने करू शकता. ही तयारी करण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी सहजतेने खूप सुंदर प्रकारे पुढे नेण्याची क्षमता तुमच्या स्वतःमध्येच आहे. पण आपण काय करतो आहे, भावनांमध्ये अटकून आपल्या क्षमता कमी करतो आहे आणि काल्पनिक दुनियेमध्ये जगतोय. असं होईल का मग, तसं होईल का मग, ओके, तेथे काही चुकीचं होईल का, येथे काही चुकीचं होईल का, अमुक प्रॉब्लेम येईल का, असं होईल का, हे जे काही आतमध्ये सुरू राहतं ना, हे आपली एनर्जी, कल्पनेची दुनिया म्हणतो आपण, काल्पनिक दुनियेमध्ये राहतो. ही काल्पनिक दुनिया आपल्याला कट करायची आहे आणि तेथे मला जी हवी आहे ती दुनिया क्रिएट करायची आहे. आणि ही क्षमता फक्त आणि फक्त मेडिटेशन तुम्हाला करून देते. जेव्हा केव्हा अशा भावना येतात ना, तर यांना लगेच आपल्याला मोड तयार करावा लागेल, ऑटो पायलट, की बाबा आली आहे चुकीची भावना, तिला ऑटोमॅटिक सकारात्मकतेमध्ये रूपांतरित करावं लागेल. ही क्षमता स्वतःमध्ये निर्माण करावी लागेल. आणि ही क्षमता निर्माण करण्याची ताकद प्रत्येकामध्ये आहे. फक्त ही ताकद, ही क्षमता तुम्हाला ओळखावी लागेल आणि ही ओळखण्यासाठी खरं माध्यम आहे ऊर्जा. ऊर्जेसोबत जुडा, ऊर्जेसोबत जुडा. आणि मॅडम तुम्ही म्हणता ऊर्जेसोबत जुडल्याने असं होते, सांगू काय होते तर, जेव्हा आपण ऊर्जेसोबत जुडतो तेव्हा आम्ही येथे या आध्यात्मिक ऊर्जेचा मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करतो. तुमच्या सबकॉन्शियस, कॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंडला विशेष ट्रेनिंग दिलं जातं. ओके, त्या ध्यानादरम्यान आपल्या आपल्यामध्ये ना एक प्रकारची आतमध्ये हलचल होते. काय नको आहे ते रिमूव्ह होते किंवा त्या नकारात्मकतेवर सकारात्मकता क्रिएट केली जाते. हे सगळं होते त्या ध्यानामध्ये, ध्यान करत असताना, मेडिटेशन्स. आणि काही मोठे नाहीये, छोटे छोटे मेडिटेशन आहे, तुमच्या आयुष्याला एक खूप छान दिशा देतात. अनेक गोष्टींचा त्रास मला का होत आहे ना, असते ना कधी कधी एखाद्या गोष्टीचं घडली आहे, ठीक आहे, पण ती का घडली आहे, काय यामागचं कारण आहे, क्षणार्धामध्ये यामधून बाहेर कसं निघता येईल, ही क्षमता प्रत्येकामध्ये आहे.
निर्माण करून देते. तत्काळ निर्णय क्षमता, भावनांमध्ये न वाहवत जाता ऊर्जा, ऊर्जाच करू शकते. ऊर्जा, ऊर्जा, ऊर्जा. तुमच्या भावनांवर ताबा आणि तेथे ऍक्शन घ्या. काय करायचंय कोण घेणार? जो मेडिटेशन करणार आहे तोच करू शकतो. नाहीतर मग वाहवत जाऊ शकतो. तुमची निर्णय क्षमता योग्य करण्याची ताकद ऊर्जेमध्ये आहे. किती बोलणार ऊर्जेमध्ये, किती बोलणार. ऊर्जेसोबत जसं आपण जोडतो ना तसं समजतं की माझ्या आयुष्यामध्ये ठीक आहे, एखादी घटना घडली आहे तर ती घडलेली घटना का घडली आहे, हिच्यावर ताबा कसा मिळवायचा. येथे एक रेकी हिलर सगळ्यांमध्ये वेगळा मात्र दिसतो, कुठल्याही घटना असू दे, आहे ना. तर अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या भावनांवर ताबा मिळवणारी, तुम्हाला तुमची मानसिकता बदलणारी. आणि मग आपण म्हणतो मॅडम कुटुंबामधील वातावरण खूप छान झालं. छोट्या छोट्या गोष्टीमुळे जे काही टेन्शन येते ना, ते टेन्शन तुम्ही सहजतेने विसरता. आणि खरं सांगू, ऊर्जेसोबत जुडल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन तर सोडा, पण मोठ्या मोठ्या गोष्टींचं सुद्धा टेन्शन येत नाही. जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींसाठी 2-2 दिवस जायचे, तेव्हा मोठ्या गोष्टीमधून सुद्धा अर्ध्या तासातून कसं बाहेर निघायचं, ही क्षमता एका रेकी हिलर मध्ये निर्माण होते. आणि मी जर खोटी असेल ना, तर आता तुम्हाला बाकी सदस्य नक्कीच मोठ्या प्रेमाने त्यांचे अनुभव सांगतील. मी आज आवर्जून सांगेल की जे सगळे ग्रँडमास्टर्स हजर असतील, जुने सदस्य असतील, नक्कीच शेअरिंग करा. आणि मी आज शब्द दिलेला आहे सकाळी 6च्या बॅचच्या सदस्यांना, तुमचं सुद्धा शेअरिंग घेणार आहे. ओके. हा. तर आता मात्र तुम्ही सांगणार की मी जे सांगितलं ते ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुडल्यामुळे होते का. ज्याला ज्याला शेअर करायचं आहे त्यांनी हात वर करा मोठ्या प्रेमाने. आणि इलेक्ट्रिक हँड जर तुम्हाला करता आला तर खूपच सुंदर. ओके, पहिल्यांदा बिना बोलतो म्हणतात. ठीक आहे, बिना, माईक सुरू करा. तुम्हाला दिलं आहे मी परमिशन. हम्म. अं, ताई, तुम्ही जे बोलता ते एकदम खरोखर आहे. खूपच ब्रह्मांडीय ऊर्जा खूप खूप अनुभवी आहे. खूप मी अनुभवलं. जसे मी जॉईन झाले तसे मला खूप म्हणजे खूप चांगले रिझल्ट आले. खूप अनुभव आले. घरात कोणालाही सदस्याला थोडं काही सर्दी ताप वगैरे झाला तर तुम्ही सांगताल त्याप्रमाणे व्हिडिओमध्ये बघून मी रेकी दिली तर अगदी 2 मिनिटामध्ये मला रिझल्ट आलेला आहे. खूप म्हणजे इतकी पॉवरफुल प्रचिती ही शब्दात सांगण्याच्या पलीकडे आहे. खूप खूप धन्यवाद की मी तुमच्याशी जोडले गेले आणि मला हे अनुभवायला मिळलं आणि तुमच्याकडनं शिकायला मिळते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मनापासून धन्यवाद बीनाताई. कारण हो. बीनाताई आता सेकंड डिग्रीलाच आहेत अजून. खूप छान, खूप छान. थँक्यू. अधिक कोणाला बोलायचं आहे? ज्याला बोलायचं आहे हात वर करा, माईक सुरू करा. थोडी घाई करा. हा, माईक सुरू होतात. बोला पटकन पटकन. मला दिसत नाहीयेत सगळेजण. स्क्रीनवर छोटी स्क्रीन दिसते आहे ना. ओके. मागच्या वेळेस मी एक संधी हिरावून घेतली होती विद्या पाटील यांची. आहेत का विद्याताई पाटील? विद्या चौधरी. हा. हो. आत्मा नमस्ते सर्वांना. मॅडम, रेकीत आल्यापासून खरं तर खूप आरोग्याविषयी असेल, मानसिक स्वास्थ्य असेल, तर सर्वच मिळालेलं आहे. त्यामुळे सध्या म्हणजे आनंदच आहे सगळीकडे. आणि जसं तुम्ही सांगितलं होतं की आई जसं बाळाला जन्म दिल्यानंतर त्याची काळजी घेते, तसं हे ब्रह्मांडीय ऊर्जा असते ती आपली आई, तिने आपल्या जन्माला घातलेलं असतं. त्यामुळे तिने सर्व तरतूद केलेली असते आपण चांगलं राहण्यासाठी. पण आपण तिच्यापर्यंत रेकीच्या माध्यमातूनच आपण तिच्यापर्यंत पोहोचतो. आणि रेकीने आपलं विचार बदलतात किंवा सगळं रेकीला जुळल्यानंतर आपल्या तिची जशी ओळख होते. आणि जशी आपली आई आपली काळजी घेते तशी हे ब्रह्मांडीय ऊर्जा आपली काळजी घेत असते. त्यामुळे आणि ते मी जे टेक्निक शिकवलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे, त्यामुळे आपण रेकीला जुळल्यानंतर त्या टेक्निकमुळे खरंच म्हणजे आयुष्य एकदम असं सोपं होऊन गेलेलं आहे. आणि आता जी समस्या जरी आली कोणती तरी आपण तिला खूप छान प्रकारे तोंड देऊ शकतो. तुम्ही एक खजानाच म्हणजे ओपन करून दिलेला आहे.
जे पाहिजे ते आपण काढून घेऊ शकतो. तुम्ही सांगितलेले की तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. मग ते आरोग्याविषयी असेल किंवा मानसिक स्वास्थ्याविषयी असेल किंवा नातेसंबंधांविषयी असेल. तर खूप छान मॅडम. रेकीशी जुळल्यानंतर सर्वच समस्यांचं समाधान आपल्याला मिळत असतं आणि आम्हाला सर्वांनी ते तुमच्यामुळेच मिळालेलं आहे. त्यामुळे रेकीचे पण धन्यवाद आणि तुमचे पण धन्यवाद. नक्कीच, खूप थँक्यू. धन्यवाद. तर मी असं विचारेल विद्याताई, मग ते विचार, त्या भावना, जसं मी आता म्हटलं की आपण असं बाहेर निघू शकतो का नकारात्मक हो, मधून? निघू शकतो मॅडम. ती शक्ती आपल्यातच आहे आणि ती तुम्ही ओळख करून देता त्या शक्तीची की आपण ती कशी वापरायची. त्यामुळे नक्कीच निघू शकतो आपण आणि आम्ही निघालेलो पण आहे त्याच्यातून बाहेर. चल. खूप छान, खूप छान. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मी आपला नवीन सदस्य त्यांनी माईक सुरू केला आहे, संगीता खरात. त्यानंतर सुरेखा तुमच्याकडे येते. ओके. हा, बोला संगीता ताई. हा, तुम्ही माईक सुरू केला ना, दिली तुम्हाला संधी. हं, बोला. ते सांगायची पद्धत खूप चांगली आहे आणि समजावून पण खूप छान. आवाज येतो का ताई? एकदम क्लिअर, आवाज बोला. येतो का? ओके, हा. ओके आहे, बोला. तुमचे खूप 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 धन्यवाद ताई. तुमची सांगायची पद्धती खूप चांगली आहे आणि समजावून इतके छान सांगता की ते पटतं आणि त्याचे अनुभव पण खूप 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 छान आलेले आहेत ताई. तब्येत माझी बीपीची गोळी पण बंद झाली, 1 महिना झाला. माझे मिस्टर म्हणे त्या दिवशी बंद नको करू, गोळी घे म्हणे, म्हणून मी 1 दिवस घेऊन पाहिली. ताई तर त्या दिवशी मला त्रास झाला बा, गोळी घेतली त्या दिवशी. त्याच्यामुळे माझी म्हणजे बीपीची गोळी अशी परमनंट बंद झाली ज्या दिवशीपासून जॉईन झाले ना, त्या दिवशीपासून. खूप आणि दुसरी सुंदर. गोष्ट, माझ्या मिस्टरांना पण खूप म्हणजे फरक जाणवायला लागला त्यांच्या ह्याच्यात. त्यांच्या स्वभावात पण खूप खूप शांत आणि पॉझिटिव्ह झाले. खूप छान. खूप पॉझिटिव्ह, खूप निगेटिव्ह होते. हं, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. खूप छान आणि संगीता मी ताई. पण अशी इतकी बोलू शकत नव्हते ताई. मला हा, स्पष्ट बोलता सुद्धा येत नव्हतं पहिल्या का दिवशी. बरं? का बरं? मी तुम्हाला सांगितलं माझे हा, दाताचे पिंड आहे हा, म्हणलं, हा, याच्यातून हा, हवा हा, जाते हा, आणि मला हा, बोलता येत नाही. पण हा. मला आता माझ्या बोलण्यात पण फरक जाणवा लागला असा. खरं आहे. स्पष्ट बोलू आणि आणखी पण फरक पडणार आहे. खूप 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 धन्यवाद ताई. खूप धन्यवाद संगीताताई. मात्र मी सगळ्यांना एक सांगेल, पहिला बदल संगीताताईमध्ये झाला आणि म्हणून खरात साहेबांमध्ये झाला, नाही तर झाला नसता. हा, रेकी सोबत जुडल्यानंतर आपल्याला वाटते की मॅम घरामधील लोकांमध्ये बदल झाला आहे. सत्य परिस्थिती अशी आहे की रेकी कोण शिकत आहे? मी. ओके. मग ऊर्जा कोणाची वाढली आहे? माझी. समजून घेण्याची क्षमता माझी वाढलेली आहे आणि म्हणून मला वाटते की बाकी सगळ्या सदस्यांमध्ये बदल झालाय. ओके. आपल्यामधील बदल बघून बाकी लोक बदलतात, एवढं मात्र खरं. थँक्यू, थँक्यू संगीताताई. सुरेखा. आत्मा सगळ्यांना नमस्ते. हा, बोला. आत्मा नमस्ते. मी मॅडमकडे ग्रँडमास्टर पर्यंतचा प्रवास केला आणि या प्रवासात मला खरं सांगू का तर जगण्याचं बळच मिळालं. अ, म्हणजे मी पूर्ण आंतरबाह्य बदलले आणि आता मी नवीन सदस्यांना एवढंच सांगेन की जे काही चांगलं तुम्हाला हवं आहे ते सगळं मिळू शकतं. पण जे चांगलं आहे ते सगळं तुम्ही मिळवू शकता. व ते सगळे स्वतःमध्ये बदल करू शकता, इतरांच्यात बदल करू शकता आणि हे फक्त रेकीमध्ये होतं. कारण आपण जे मेडिटेशन करतो त्याच्यामध्ये जे अफर्मेशन्स असतात ते आपल्या आपल्या तुम्ही म्हणाल्यासारखं की आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बदल होतो आणि आपले विचार बदलतात, मग कृती बदलते आणि मग पुढची परिस्थिती पण बदलते. मग आपल्याला हवं ते सगळे बदल आपल्याला मिळवून आणायचे असतील तर रेकीशिवाय पर्याय नाही. आणि हे आम्हाला मिळाली म्हणजे हे आमचे सद्भाग्याचे आणि खूप खूप धन्यवाद मॅम तुमचे. खूप खूप धन्यवाद. खूप छान. कशा आहात सुरेखा? तुम्ही बऱ्याच दिवसानंतर दिसल्या. हो, खूप छान आहे मॅडम. माझी प्रॅक्टिस चालू आहे. सगळं हं, व्यवस्थित चालू आहे. आणि आता थोडंफार हिलिंग मध्ये पण छान म्हणजे मला ग्रोथ चांगली वाटायला लागली, करू लागली प्रॅक्टिस. खूप सुंदर, खूप छान. थँक्यू. कावेरी. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते. सर्वांना.
आणि जसं की आता मी बोलतेय ना व्हिडिओ कॉलवरती, हे सुद्धा माझ्यामध्ये बिलकुल कॉन्फिडन्स नव्हता. तर रेखी खरंच, आणि आता पण बोलताना नाही का असं हे वाटतं, तर पण रेखीमुळे एवढा कॉन्फिडन्स आलाय. आता आपल्याला किती लोक बघतात आहेत, काय विचार करतात, असे खूप प्रश्न, खूप इमोशन्स, म्हणजे आम्ही तुम्ही जसं एक्सप्लेन केलं, तर आता मला त्याची काही भीती नाही वाटत. असं वाटतं सगळे चांगलं पॉझिटिव्ह विचार करणं, म्हणजे रेखीमुळं खूप खूप पॉझिटिव्ह बदल होतो. आणि मी एवढं सांगेल, ऊर्जाशी आपण जर जुडलो तर आपल्याला जे पाहिजे, म्हणजे विचार पण नाही करू शकत, म्हणजे आपल्या मनात जर काय आलं की बाबा मला उद्या हे पाहिजे, म्हणजे काही पण तर ते आपण मिळवू शकतो एकदम इझिली. आणि मला एक छोटस उदाहरण द्यायचंय. आता क्लास, मी आता सेकंड डिग्री मध्येच आहे, पण खूप खूप छान अनुभव आहे. आणि मी एक छोटं, म्हणजे मॅम सांगतात की तुम्ही छोटं, तुम्हाला जर अनुभव करायचाय तर तुम्ही छोटे छोटे पासून सुरुवात करा. खूप मोठं आपण काय मागणार, त्यापेक्षा छोटं. तर मी एक प्रयत्न करून बघितला, तो मला सांगायला आवडेल. जे क्लास मी सुरू केलता तेव्हा मी खूप आजारी पडले होते. असं नाही का, मला बरं नव्हतं होत, गोळ्या औषधं घेऊन पण बरं नव्हतं होत. तेव्हा मॅडमनी आम्हाला शिकवलं होतं, रेकी तुम्ही स्वतःला रेकी देऊ शकता, स्वतःला त्याच्यातून हिलिंग करू शकता, ती तुमच्यामध्ये पॉवर आहे. तो स्वतः मी अनुभव घेतला, मी मेडिटेशन केलं, आणि स्वतःला जसं मॅम असं म्हणतात की असं करायचं, स्वतःला प्रे करायचं. तर तसं हं, मी केलं आणि मला खूप बदल जाणवला. मी मेडिसिन सगळं घेणं बंद केलं, माझं बरं झालं आजारी, मी बरी झाले पूर्णपणे. आणि अजून एक मी करून बघितलं, जसं की आपण पाण्याला, वॉटरला हं. अफर्मेशन देतो. तर त्यात मी हे केलं होतं, म्हणजे खूप सारे दिले होते. त्याच्यातले खूप सारे खरे झाले, म्हणजे ऑलमोस्ट सगळेच खरे होतात, पण छोट्या छोट्यापासून सुरुवात होते. हं. तर पाण्याला मी दिलं होतं की माझ्या फेसवर खूप ग्लो आहे, मी खूप ग्लोईंग असं माझा फेस दिसतो. तर आणि सेल्फ लव्ह करायचं, तर तसं हं. खरंच मी बघितलं. मी आता जेव्हा आरशामध्ये बघते तर माझ्या फेसवर एक वेगळाच ग्लो येतोय, एकदम वेगळा, असं खूप ग्लोईंग माझ्या स्किन. मी खूप धन्यवाद करते युनिव्हर्सला, मॅडम तुम्हाला पण. छान. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. आपण ना इतरांसोबत काय बोलतो किंवा मी बाहेर काय बोलते, त्यापेक्षा अत्यंत महत्वाचं आहे मी माझा स्वयंसंवाद काय करते, मी माझ्यासोबत काय बोलते, हे खूप महत्वाचं असतं. प्रत्येकाने लक्षात ठेवावं. आपण स्वतःबद्दल आतमध्ये काय बोलतो, याला स्वयंसंवाद म्हणतात. आणि स्वयंसंवाद हा योग्य असणं खूप गरजेचं आहे. स्वयंसंवाद जर असेल ना की मी छान आहे, सुंदर आहे, मस्त आहे, तर तुम्ही तसेच असणार. मी तंदुरुस्त आहे, तर तुम्ही तंदुरुस्तच असणार, एवढं लक्षात ठेवा. आतल्या संवादावर खूप भर द्या. राणे दादा, श्रीकृष्ण राणे, त्यानंतर स्वातीकडे येईल. दादा तुमच्याकडे रेंज आहे? श्रीकृष्ण राणे आहे. हो. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. मी आता ही जी ऊर्जा जी तब्येत ठीक नाही थोडी, शिकायचा प्रयत्न केला. त्यामध्ये पहिलं माझं जो मी मेडिटेशन करत होतो, चेअरवर बसून करायचो. हं, आता मी स्वतः सकाळची 4 वाजता उठून जी मेडिटेशन करतो, ते मी मांडी घालून करायला सुरुवात केली आहे. आणि त्याचा जवळजवळ 1 तास मी ते स्वतः मांडी घालतो, पण सेन्सेशन निघून जातात, पण तरी पण मी ते हे करत असतो, ऍक्सेप्ट करत असतो. त्यामुळे आता मी एकदम बरा आहे. तसा बाकीचे काही प्रॉब्लेम्स नाही आहेत जे माझे होते. थायरॉइड होता, थायरॉइड पण कमी झाला. एक मिनिट, कोणाचा तरी माईक सुरू आहे. एक मिनिट दादा. हा, बोला बोला दादा तुम्ही. हं. मला सगळे आजार जेवढे होते तेवढे आता कमीत कमी व्हायला 80% कमी होत गेले आहेत. मी थायरॉइड होता, थायरॉइड कमी झाला, थायरॉइड वाढला पण होता, तो पण कमी झाला, आता लेवलला आलेलो आहे. त्याच्याशिवाय माझ्या पायाची पार्किन्सन झाल्यामुळे मला बॅलन्स जमत नव्हता. मी चालताना बॅलन्स माझा जायचा, तो आता माझा व्यवस्थित चालू झालेला आहे. आणि जर मोटरसायकलवर कोणाच्या सीटवर मागे बसलो तर मी 45 डिग्रीच्या मागे असं माझा तोल जायचा. त्यामुळे तो पण आता माझा कमी झालेला आहे. आणि स्वतः मी आता मांडी घालून बसायला लागलेलो आहे. पहिलं मी बसत नव्हतो, मला जमतच नव्हतं ते एवढं मला पार्किन्सन
हे केलेलं होतं. तर डॉक्टरांना मी एकदा विचारलं पण होतं, डॉक्टर ह्याच्यावर इलाज दुसरा काय नाही का? ते म्हणे नाही, या गोळ्या घेण्यात हा तुम्हाला लॉंग लाईफ आहे. आता अजून मी दर 6 महिन्यांनी मी मेडिकल चेकअप करत असतो टोटली. तर त्यामध्ये ज्यावेळी आता मी गेल्या महिन्यातच केलं त्यावेळी सगळे रिपोर्ट माझे नॉर्मल येतात. 10-12 टेस्ट दर 6 महिन्यांनी मी करत असतो. काही जे प्रॉब्लेम कारण मला 2 माझ्या अँजिओप्लास्टी पण झालेली आहे. त्या पण आता माझ्या व्यवस्थित हे करताय आणि त्याची एक गोळी लॉंग लाईफ घ्यावीच लागणार आहे. आणि ती रक्त पातळ करण्याची गोळी जी असते ती, हं. कारण ऍक्च्युली मला तसा काय प्रॉब्लेम पण नव्हता, पण मेडिकली चेकअप करताना आता हॉस्पिटलने काय रिपोर्ट दिले मला माहिती नव्हतं. पण मी तरी म्हटलं चला आज कंपनी मला मेडिकल ट्रीटमेंट देते म्हणून करायचं म्हणून केलं नव्हतं. 2-3 डॉक्टरांना मी याचा ऍडवाइस घेतला आणि ते करून घेतलं. तर ते 2 माझ्या अँजिओप्लास्टी झालेल्या आहेत, ते 2013 आणि 16. आणि जो 18ला जो मी आजारी पडलो होतो, ते गेले 4-5 वर्ष मी आजारीच होतो. त्यातनं तरी मी मार्ग काढला आणि सकाळचं उठून मी मेडिटेशन करायचो. पण आता ऊर्जेबरोबर जे जोडलंय त्याच्याने मला भरपूर फरक पडलेला आहे. थँक्यू रेकी, थँक्यू मॅडम. हाताचा स्पार्किसचा प्रॉब्लेम काय म्हणतो दादा तुमचा? असा हात हात हलायचा माझा, चालता जरा हा. वाकड म्हणजे पॅरालिसिस वाल्यांना कसं हात हे करा हं. कॉर्नरला ठेवून माझं चालताना एक हात स्टडीच राहायचा तो. पण आता हं. नाही, आता माझे तो हात चालू दोन्ही साईडला मूव्ह करतो. खूप म्हणजे सुंदर. पुढे मागे होतो. पहिला नव्हता होत माझा एवढं. आता हा. 80% माझं ते पार्किन्सनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. थोडं खूप बाकी सुंदर. आहे तो पण आता मी येत्या ह्याच्यामध्ये 15-20 दिवसामध्ये तो पण मी, कारण मेडिटेशन मी जास्त करतो. सकाळी 4 वाजल्यापासून माझं मेडिटेशन चालू ते संध्याकाळपर्यंत वेळ मिळेल तसं मी करत असतो. खूप सुंदर. थँक्यू रेकी. खूप छान. तुम्ही खूप मेहनत घेत आहात राणे दादा. तुमच्याकडून तर खूप काय प्रेरणा घ्यावी. त्यांनी खूप कव्हर केलंय स्वतःला. ब्रह्मांडाला धन्यवाद. तुम्हाला धन्यवाद. थँक्यू. आणि मला ते थँक्यू. जे ऊर्जेची जी मला ही मिळाली, तो अनुभव होता, जो दृष्टांत दिला गेला, ते मी विसरू शकत नाही आयुष्यात. ते काही लोकांना हे समजणार पण नाही की बाबा हा माणूस खोटा बोलत असेल. कारण रेखीवर जुडल्या गेल्यानंतर खोटं बोलणं बरं नाहीये. हे हे माहिती पाहिजे आपल्याला. सर त्याप्रमाणे मी दादा हे तुम्ही सांगू शकता येथे खूप सारे ग्रँडमास्टर आहेत तुम्हाला ऐकायला. त्यांना मात्र नक्की समजणार आहे. बोला तुम्ही. नाही तर चक्र जे होतं ते बॅक बॅक चक्र, त्यामध्ये मला जे दृष्टांत असा दिला, ते चक्र फिरते असं आणि आवाज पण येतोय आणि तिथून माझं जे पार्किन्सनचा प्रॉब्लेम आहे तिथून माझा कमी कमी होत गेलेला आहे आता. आणि जवळजवळ 90% तरी माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेलाच आहे. तसं 10% राहिलेला आहे, तो मी पण येत्या 15-20 दिवसामध्ये तो पण हे करीन. छान. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. जेव्हा चक्र क्लीन होतात आणि एनर्जाइज होतात तेव्हा आवाज येऊ शकतो. बघा ग्रँड मास्टरला करतात या गोष्टी. कारण तुम्ही जी अनुभूती घेतली आहे ती त्या लेवलची आहे. ओके ओके. थर्ड पर्यंत. आणि त्याचं कारण असं की दादा तुम्ही अगोदरपासून मेडिटेशनला जोडलेले आहात. आपण ध्यान असू द्या, आपण मंत्र जाप असू द्या, जे काय बरोबर. असेल ना. ऊर्जेबरोबर जोडलं नव्हतं, मला काही कळत हा. नव्हती ऊर्जेबरोबर कसं जोडायचं. सगळं माहिती होतं, मेडिटेशन केल्याशिवाय मला पर्याय नव्हता. ते हा. आता ऊर्जेमुळे मला जे हातामध्ये जी ऊर्जा माझ्या येते आणि जाते, निगेटिव्ह ऊर्जा जी जाते, ते कळायला लागलं. त्यापासून मी ऊर्जेचं जास्त करायला लागलो. हा. सकाळी 4 वाजल्यापासून मी हे कामं करतोय आणि 5 वाजता तुमचं मेडिटेशन करत असतो. त्यानंतर परत 6-6:30 वाजेपर्यंत करतो, त्यानंतर आराम करतो. धन्यवाद खूप रेकी. सुंदर. धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. सकाळच्या बॅचचं कोण हजर आहे अजून? 3 वाजताच्या बॅचचं कोण हजर आहे? आणि 8च्या बॅचचं कोण हजर आहे? दर्शना शिंदे. हा माईक सुरू करा. दर्शना प्रसादिनी करा माईक सुरू. हा. हा करा. ज्याला एक असेल त्यांनी आपला माईक सुरू करू शकता. काही हरकत नाही. ज्याला बोलायचं आहे ते माईक सुरू करू शकतात. बोला प्रसाद. दर्शनाचा झाला पहिले. बोला दर्शना. हा मॅडम, मी नंदेच मांडलेलं ना, तर तिचं सोनोग्राफी वगैरे आणि ते एंजिओस्कोपी केलेली, नॉर्मल रिपोर्ट यावं. पण खरोखर नॉर्मल रिपोर्ट आला. हा मला खूप अनुभव आला. स्वतःमध्ये काय बदल वाटतो दर्शना? माझ्यामध्ये पण भरपूर बदल वाटतो. मला असं वाटायचं आत्महत्या करावी, कंटाळून गेलेलं जीव माझा. तुम्हाला तर एकदा मी सांगितलेलं आहे मिस्टरांच्या बद्दल, घरचं, सुनेबद्दल. आपण लाईव्ह सेशन मध्ये कधी बोलतो कधी आहे दर्शनाताई. तर यानंतर तसा विचार येणार नाही. डोंट वरी. ओके.
पण आता एकदम छान वाटते, असं मनात पण येत नाही असं कुठला विषय. येस, छान, मस्त, आनंदी थँक्यू आनंद थँक्यू सर्वीकडे. मॅडम, थँक्यू थँक्यू. थँक्यू आणि मॅडम. एक ते आहे ना, गाणं आहे ना, की मित्र असावा आरशा सारखा, आहे ना, ज्याला मित्र आहे तो कधी आत्महत्याच करणार नाही. एक सांगू का, जो कोणी रेकी सोबत जुडणार ना, मी तुम्हाला शब्द देते, जी व्यक्ती रेकी थर्ड कंप्लीट झालेले आहेत, आयुष्यात आत्महत्या करणार नाहीत. एवढा या ऊर्जेवर माझा विश्वास आहे. या ऊर्जेवर माझा एवढा विश्वास आहे की खरं सांगते तुम्हाला, रेकी थर्ड कंप्लीट झालेली व्यक्ती केव्हाच आत्महत्या करणार नाही. थँक्यू युनिवर्स, थँक्यू थँक्यू. प्रसादिनी, नंतर गिरीश दादा तुमच्याकडे येते. मला वाटतं तुम्ही माईक सुरू करून ठेवला. गिरीश दादा, तुम्ही हो तयार हो. आहात? हा, तर हो तकलीफ. प्रसादिनी नंतर तुम्ही बोलणार आहात. बोला प्रसादिनी. हो मॅडम, रेखीमध्ये जुडल्यापासून खूप आत्मविश्वास आला. भरपूर म्हणजे असं छान वाटतं एकदम. आणि अनुभव पण आला पुष्कळ. आपण जे पॉवर बॉल वगैरे करतो तर हातामध्ये वगैरे पण जाणवतात. आणि जे आपण हे केलं होतं पिरॅमिडचं हं, ते तर अक्षरशः मला रस्त्याने जाताना सुद्धा असं जाणवत होतं की आपल्या भोवती पिरॅमिडचे संरक्षण आहे बुवा असं. खूप सुंदर, इतकं म्हणजे छान वाटलं मला. मस्त, छान हो. छान, आनंदी आनंद. त्याबद्दल बहुत खूप खूप धन्यवाद मॅडम. हा, गिरीश दादा, त्यानंतर हर्षा. ओके, बॅकग्राऊंडला आवाज असेल तर हर्षा तोपर्यंत माईक बंद ठेवा. बोला गिरीश दादा. आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते सर्वांना. आत्ताच राणेदारांचं संभाषण ऐकलं मी, तर त्यांची आणि माझी कंडिशन एकदम सेमच आहे. माझी एन्जिओप्लास्टी झालेली आहे, एक एन्जिओप्लास्टी झालेली आहे. पार्किन्सनचा मला पण त्रास आहे. पण याच्यातनं मात केलं म्हणजे ऊर्जेमुळे आणि ध्यानधारणामुळे. याच्यामुळे सगळं माझं आता सगळं कंट्रोलमध्ये आलेलं आहे. म्हणजे इव्हन माझं पार्किन्सनचा हात म्हणायचे ते तसे हात माझाही हालत होता, पण आता नाही. पण थोडं एक्सरसाइज करून ध्यान धारणा धरून थोडं नाम जप करून माझंही म्हणजे एकदम सगळं आता व्यवस्थित फिट अँड फाईट एकदम झालेलं आहे एकदम. म्हणजे ऍक्च्युली त्यांच्यामुळे मला ही प्रेरणा मिळाली की आपणही यांच्याबद्दल काहीतरी सांगू, म्हणजे कसं आणखीन सुधारणा करता येईल, कसं ध्यान धारणा करून आपलं स्वतःच स्वतः आपलं उत्कर्ष करून घेता येईल. त्यासाठीच मला असं एकदम सांगायचं होतं. पण अगदी धन्यवाद मॅडम, सगळं ऐकून खूप धन्यवाद, धन्यवाद मॅम. खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ तर असा दिसतोय की त्या ब्रह्मांडाने जणू तुमच्या डोक्यावरच प्रकाश ठेवलेला आहे, असाच आम्हाला सगळ्यांना दिसत आहे. नक्कीच गिरीश दादा, थँक्यू थँक्यू थँक्यू. हा, वाघकोड हर्षा, हर्षाने माईक सुरू केला होता. हा, हा, नमस्ते मॅडम, आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. हा, मलाही म्हणजे खूप विचार बदलले, म्हणजे मी खूपच चेंज होऊन गेलेली आहे. नकारात्मक आता म्हणजे येतच नाहीत विचार. आणि घरामध्येही खूप शांतता आहे, म्हणजे तेही चूप असतात, मिस्टर पण. आणि एक दिवस मी फुटबॉल आणि पिरॅमिडचं म्हणजे सर्वांना बसवून केलेलं त्या पिरॅमिड मध्ये. आणि त्या दिवशी ते सेकंडला गेले रात्री. तर हं, त्यांचा खूप मोठा ऍक्सिडेंट होत होता ड्युटीवर जाताना. तर ते सकाळी येऊन मला सांगायला लागले, तुझ्या रेग्गीमुळे म्हणजे मी वाचलो, नाहीतर म्हणजे मी आता कुठे असतो तर मला कळलंच नसतं. तर त्यांनी खूप धन्यवाद मानले, तेव्हाच म्हणत होते की त्या क्षणाला मी खूप धन्यवाद रेकीचे मानत होतो. आणि घरी आल्यावर पण मला बोलले की तू जुळली म्हणून मी आज वाचलो आणि सही सलामत घरी आलो असं. खूप छान वाटला तो अनुभव मला. खूप सुंदर. आणि हा, घरातही खूप शांतता, सर्व गोष्टीला म्हणजे मी देते आता, जेवणाला वगैरे पाण्याला रेगी देते. थोडं शिकली मॅडम. आणि खूप छान आनंदही वाटतो. सकाळी 5 वाजता उठून मेडिटेशनही होतं. नाहीतर मी कधी एवढ्या लवकर उठायची नाही. पण आता म्हणजे एक सवय लागून गेली आणि एक आवड पण खूप झाली, म्हणजे चेंजेस भरपूर झाले. खूप छान वाटतं मॅडम आता. खूप खूप धन्यवाद रेखीचे, खूप खूप धन्यवाद. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. कोणाला बोलायचं आणखी? ज्यालाही बोलायचंय माईक सुरू करा. तांडव नाही,
बोला. अरे वा, बोला सर. खूप छान आज वाटतंय. आज भूषण सर पहिल्यांदा स्वतःहून बोलायला आले हा. नाही, खरंच छान वाटतंय ऊर्जेला जुडल्यापासून. सकारात्मक दृष्टिकोन आहे जे काही, आणि सगळेच अनुभव शब्दामध्ये नाही सांगता येत, ते अनुभवावेत प्रत्येकाने. जोडल्यानंतर प्रत्येकाला कळतं की शब्दामध्ये नाही सांगता येत त्या गोष्टी. पण खूप छान चाललंय प्रत्येक वेळी, आणि सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे काही समस्या मध्ये मध्ये येतात त्याला पूर्ण निभावून जातात. छोट्या छोट्या काही गोष्टी असतात त्यातून पूर्ण मार्ग मोकळा होतो, आणि काही काही दिवस खूप छान जातो. सकाळपासून ज्या कामं होतात संध्याकाळपर्यंत नॉनस्टॉप, कुठलाही अडथळा न येता एकदम. खूप सुंदर. धन्यवाद. खूप छान. हो. हो. आईचं पण मी त्या दिवशी डॉक्टर गेलो होतो, एकदम हा. नॉनस्टॉप रिक्षा भेटली, सुट्टे पैसे होते, सुट्टे 10-10 रुपये सुट्टे दिले, 20-20 रुपये रिक्षावाल्याने सकाळी सकाळी. ट्रेन भेटली, बसायला भेटला, डॉक्टर भेटला, सिटी वगैरे सगळे झालं, टाइम टू टाइम घरी आलो. जेवण पण फ्री भेटलं. हॉस्पिटल सगळं टाइम टू टाइम एकदम नॉनस्टॉप. खूप बरं, बाकी ट्रीटमेंटचं कसं आहे आता आईच्या पुढे अं, न्यायची का? चालू आहे आता. सिटीचे रिपोर्ट येतील बरं सर. मंगळवारपर्यंत, त्यानंतर फायनल डिसिजन होईल कधी ऍडमिट करायचं ते. येस, म्हणजे काय ना, युनिव्हर्स आपल्या सोबतीला आहे. ओके, येस. आपल्यासाठी व्यवस्था करत असतं. हो. मी खुश झाली नक्कीच ती. अधिक. हा. हा. येस. अधिकही सगळ्यांना शेअरिंगची संधी देते. थँक्यू. एक त्यामध्ये मात्र मला एक, आता दादांनी म्हटलं म्हणून एक गोष्ट अशी आठवली, की आपण आहे ना ब्रह्मांडाला मागत असतो, तू मला हे दे, तू मला ते दे, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे. पण ना एका लेवल नंतर आपण मला हे हवं आहे, ते हवं आहे मागत नाही. माहित आहे का, आपल्याला एवढं समजतं की मला जे हवं आहे ना ते तुला माहिती आहे. ओके, मला मागण्याची गरजच नाहीये. आपण मागून अनेक वेळा काय करतो, तर तिकडे प्रश्न निर्माण करतो की यांना हे द्यावं की नाही द्यावं. कारण मला माहिती नाहीये की माझ्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, पण मी मागत राहते. पण एका लेवल नंतर कळतं की मला मागण्याची गरज नाहीये. माझ्यासाठी काय काय हवं आहे ना ते सगळं त्यांना माहिती आहे, आणि ते तेवढ्या प्रमाणात मला छान देणारच आहे. आणि त्या लेवल नंतर ना आपल्याला जे हवं आहे त्यापेक्षा खूप जास्त आपल्याला मिळत जातं, ही पण अनुभूती येते. अपेक्षाही नसते ज्या सुखांची, ज्या आनंदाची, ज्या सगळ्या गोष्टींची. तुम्ही अगोदर अंतर्मनामध्येही विचार येताना त्यापेक्षा जास्त छान तुम्हाला मिळतं. ही अनुभूती कोणी घेतली आहे, तर हे मात्र कोणीतरी शेअर करा आता. मला हवं आहे त्यापेक्षा अधिक जास्त मला ब्रह्मांड देतं. कोण सांगणार? माझ्या मागणीपेक्षा मला अधिक जास्त मिळतं. आहे का कोणी अनुभव घेतलेला? ताई, बोला. मी बोला. तुम्ही बोलता ते अगदी खरं आहे. म्हणजे अपेक्षापेक्षा बरोबर जास्त मिळते. आणि मी जेव्हा पिरॅमिड मध्ये बसते ना ध्यान मेडिटेशनला, तेव्हा साक्षात मला स्वामी आणि साईच ऊर्जा असं वरती टोकावर बसून देतात, प्रचंड ऊर्जा. ही अनुभूती तर अगदी साक्षात होते मला. खूप सुंदर. खूप खूप सुंदर. खूप छान. खूप छान. मला असं वाटतं छान. वैशाली रडून घ्यायपेक्षा शेअर करा सगळ्यांना. खूप छान. खूप धन्यवाद बीनाताई. खूप धन्यवाद. मला नव्हतं माहिती की असं काहीतरी होईल म्हणून. हा, बोला. मी माझा अनुभव सांगितला आणि तुम्हालाच आनंदाश्रू आवरले नाहीत. आत्मनमस्ते सर्वांना. तर खूप ब्रह्मांड न वागता बऱ्याच काही गोष्टी देत असतं. मी अनुभव घेतोय त्या गोष्टींचा. येस. म्हणजे सर्व काही ब्रह्मांडाने मला म्हणजे नॅचरली मला सर्व काही दिलेलं आहे. आर्थिक, मानसिक, सर्व काही, शारीरिक, भौतिक, सगळी सुख आहे, सगळी सुख आहे. पण कुठंतरी कुठंतरी काही कमी असतं. म्हणतो ना की सर्व गुण संपन्न असतं तरी कुठंतरी थोडंसं कमी असतं. आणि तेच होतं की माझा छोटा मुलगा आहे, तो कुठंतरी एज्युकेशनली थांबला होता. आणि रेकीला जुळल्यापासून काही न सांगता आता त्याने जायला सुरुवात केली, त्याचं कॉलेज सुरू झालं आणि तो खूप आनंदी, खूप काहीच सुंदर. थांबणार म्हणजे नाही, मी सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी छान फक्त होणार. हम्म. खूप त्याच्यामुळे धन्यवाद. ते ऑटोमॅटिक निघायला लागतं मला. येस. खूप आनंदी धन्यवाद मॅडम, आनंद खूप सर्वीकडे. धन्यवाद. आनंदी आनंद सर्वीकडे. आणि खूप मेन धन्यवाद. मेन थँक्यू. म्हणजे जे अ, आत्म बोला 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 वैशाली, बोला बोला. हा,
माईक सुरू करा आणि बोला. मी मध्ये थांबवलं तुम्हाला. तुमचा आवाज ना मोठा येत नाहीये, छोटा येत आहे. थोडा जवळ येऊन बोला मोबाईलच्या. आणि बिनधोक बोला. हा. आणि हो, आणि आतमध्ये एवढं असं वाटतं ना, की सर्वांना 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 हे मिळत राहावं, सर्वांना मिळत राहावं. जसं सकाळी पण सकाळच्या मेडिटेशनला बसतो तेव्हा सर्वांच्यासाठी आशीर्वाद जसं तुम्ही देता, तुम्ही सर्वांच्यासाठी मग ऑटोमॅटिक सर्वांच्यासाठी मनातून त्या भावना निघतात, की जे सुख मला मिळत आहे ते सर्वांना मिळत राहावं. जी रेखी ऊर्जा ब्रह्मांडाकडून मिळणारी ऊर्जा आहे, जी मला मिळत आहे ती सर्वांना मिळत राहावं आणि सर्वांचं कल्याण व्हावं. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. दीपाली सालुंके. रेंज आहे का माझ्या दीपालीकडे? उजेड दिसतोय म्हणून मी संधी देते. आहे का रेंज दीपाली ताई बोलायला? हो हो, आवाज येतोय मॅम? एकदम छान. हॅलो. बोला. हा. आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते सर्वांना. पहिलं तर मी आज असं सांगेन की मी खरंच खूप भाग्यवान आहे जे या रेकी संघ जोडली गेली. कारण मी एकदम छोट्याशा गावातून आहे आणि खरं तर इकडं असं हे रेकी म्हणून काय हे बरे म्हणजे नाही पैकीच आहे, माहितीच नाही लोकांना रेकी म्हणजे काय. आणि या छोट्या ह्याच्यातून मी जोडली गेली. तर त्यासाठी मॅडमचे खूप खूप धन्यवाद. आणि भेटलं काय यातनं भेटलं काय तर जे मला हवं होतं म्हणजे ज्यासाठी मी जोडली गेली ते मानसिक शांतता, आरोग्य संपन्नता आणि घरातली चिडचिड यावर खूप नियंत्रण आले. आणि आर्थिकता म्हणाल तर आर्थिकतेमध्ये पण हळूहळू सुधारणा व्हायला लागली. तर खूप खूप धन्यवाद तुमचे आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेचे पण. खूप छान, खूप छान. कारण दीपालीची मुलाखत राहिली घ्यायची आणि दीपालीला बाहेरगावी जावं लागलं. हो ना. हो. अधिक कोणाला शेअरिंग करायचं आहे. खूप छान दीपाली. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप धन्यवाद. प्रियंका. नाझीरकर. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्ता काही दिवसापूर्वीच माझ्या मामाला देवाज्ञा प्राप्त झाली. तर म्हणजे एवढा मानसिक त्रास मला झाला नाही. जेव्हा त्याला कळालं फर्स्ट टाइम कॅन्सर झाला, तर खूप मेंटली मी डिस्टर्ब झाले होते आणि सतत रडायला यायचं, इमोशनल व्हायचे. पण आता ते ग्रँड मास्टर झाल्यापासून एवढा कॉन्फिडन्स वाढलाय आणि विचारांवर कंट्रोल आलाय. तर एवढा त्रास झाला नाही. म्हणजे जे काही आता कशामुळं झालं, काय झालं, तर ह्या गोष्टी समजल्या. कर्मफळ काय असतात वगैरे ग्रँड मास्टर मधून पूर्ण एकदम परिपूर्ण झाल्यामुळे तेवढा त्रास झाला नाही, मानसिक त्रास झाला नाही. त्याबद्दल मॅडमचे खूप खूप धन्यवाद तुमचे मॅम. नक्कीच. दुःखामधून पटकन बाहेर निघतो आपण जेव्हा ऊर्जेसोबत जोडलेलो असतो. हो. दुःखामधून बाहेर काढणारी ऊर्जा असं आपण म्हणतो ना, जेव्हा स्वतःचंही दुःख कमी करते आणि इतरांचं सुद्धा दुःख कमी करते. जे लोक साधं दुखणं सुद्धा सहन करू शकत नाही ते लोक या मोठमोठ्या आघातांमधून सुद्धा स्वतःही बाहेर निघतात आणि इतरांनाही बाहेर निघण्याची काढण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवतात. अशी ही ऊर्जा हो हो आहे ना. हो हो. पिल्लू, पिल्लू. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते. हा. हम्म. तर अशी ही ऊर्जा आपल्या सर्वांना भरभरून देत राहते, भरभरून देत राहते. छान. आनंदी आनंद सर्वीकडे. आणि प्रियंकाचे मामा सुद्धा रेकीला जुडले होते आणि खरं तर परिस्थिती खूपच कठीण होती. ती 4था स्टेज होती. पण त्यामध्ये सुद्धा जेव्हा ते मेडिटेशनला जोडले तेव्हा त्यांना त्या वेदनांमध्ये वेदना कमी झाल्या त्यांच्या. जरी आपण त्यांना त्यामधून बाहेर नाही काढू शकलो, कारण ते होतच. पण त्यांना मेडिटेशन करत तेव्हा ते किमो किंवा त्या थेरपीज घेऊन यायचे ना, तेव्हा त्यांच्या वेदनांवर ते विजय मिळवायचे. हो ना प्रियंका? हो मॅम. म्हणजे लिटरली त्यांचं केमो चालू होतं तेव्हा सुद्धा त्याला एवढा त्रास होत नव्हता. तर रिकवर झाला होता, पण ते अचानक खूप सगळ्या बॉडीमध्ये स्प्रेड झालं. आणि ते खूपच म्हणजे फक्त त्याच्या मुलीचं म्हणजे मामाच्या मुलीचं लग्न होण्याचीच तो वाट पाहत होता.
आणि ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवसापासून खूप त्रास, म्हणजे दुपारपासून लग्न झालं आणि संध्याकाळपासून त्रास वाढला त्याचा. म्हणजे त्यांनीच असं की थांबल्यासारखं असं झालं होतं. आम्हाला रोज विचारायचा की किती दिवस राहिले लग्नाला. हम्म. पण ते त्रासातून त्याला मुक्ती मिळाली, कारण का ते असह्य झालं होतं. म्हणजे खरं आहे. हम्म. खूप आपण आणि अशा वेळेस सोलसाठी सुद्धा प्रार्थना करायची असते. पण सोलचं एक असते पर्पज की बाबा आपल्याला इथपर्यंत थांबायचं आहे, तर ते टार्गेट कम्प्लीट केल्याशिवाय सोलही निघत नाही. एक काही गोष्टी असतात. खूप हो. छान. पण त्यातूनही तो मेडिटेशन करत होता आणि खूप म्हणजे खूप कॉन्फिडन्स पण झाला होता. आणि त्याला म्हणजे जर पेन व्हायचा सुरुवातीला तर तोही खूप रिलीफ मिळाला होता. पण ते अचानक खूप स्प्रेड झाल्यामुळे मग ते म्हणजे हाताबाहेर गेला असं झालं. हम्म, हम्म. नाहीतर तो कारण आले केमोवर तेव्हाच तरी फक्त पण. हो. हा आले हो. तेव्हाच त्यांच्या अंगात फक्त हड्ड्याच होत्या. आहे हो. ना हो. प्रियंका? कारण का त्यांना फक्त 3 हड्ड्याच वेळा होत्या. झाला. हा 3 वेळा झाला त्याला वेगवेगळ्या कॅन्सर. ठिकाणी. हा हो. हो. ही परिस्थिती तशीच होती, पण तरीही त्यामध्ये शेवट त्यांचा चांगला झाला, हे खूप महत्वाचं. थँक्यू म्हणूया युनिव्हर्सला. आणि नक्कीच धन्यवाद. त्यांच्यासाठी प्रार्थना की बाबा छान आपण उद्या सकाळी मला आठवण दे. हं? हो. 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 प्रियंका. हा. छान. आनंदी आनंद सर्वीकडे. हे ब्रह्मांड तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना भरभरून देतच असतं. मला असं वाटते आता आहे का कोणी शेअरिंग करणार? एक संधी शेवटची, कोणालाही करायचं असेल तर बस. मध्येच काय थांबवावं म्हणून एक संधी. मध्येच नाही थांबवायचं. बोला सावित्राबाई, काय म्हणते तुमची रेखी? ग्रँड मास्टरला आल्या म्हणतात तुम्ही. माईक सुरू करा. माईक 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 बंद आहे सावित्राबाई. ग्रँड मास्टरला याच्या अगोदरच मी आजारी पडले. म्हणजे आता ग्रँड मास्टरला जॉईन झाल्याशिवाय आपल्याला दुखणं बाहेर जाणार नाही. बर. मग ग्रँड मास्टरला जॉईन झाले, मग तिथपासून जरा मला बरं वाटतंय. हा त्याच्याकडनं रेकी घेतली, एकदम एकदम पावरच आले का घरी. म्हणजे आपण आता सरळ दवाखान्यातच जावं, बसायचं नाही घरी. मला उठाय जमत नव्हतं. माझं पूर्ण अंग कापायचं आणि हे असं इकडं फिरायचं, बसायला पण जमत नव्हतं. एकदम टेन्शन डिप्रेशन मध्ये गेली. म्हणजे असं रड पण नाही, पण माझं अंग कापायला लागलं. मला कसं जमना, काय करू. मी कुणाला सांगू, ना आई ना वडील ना भाऊ, कोणच नाही. मित्रांना सांगा, आपण दुसऱ्याला सांगितलं दुसऱ्याला त्रास होणार. मी त्यांना म्हटलं मला पहिलं दवाखान्यात न्या, मग बघू डॉक्टर काय सांगेल, तिथून पुढे आपण बघू. ते म्हणलं तर चालतंय. मग रात्री 11 वाजता गेले. मग डॉक्टर म्हणले की तुम्हाला हे नसल्यामुळं इकडे गेले कोण. म्हणलं तर तुम्ही हे करा, थेरपी करा. मग थेरपी चालू केल्यापासून हे व्यवस्थित झाले. बर. पण मी त्याची जॉईन झाले म्हणून काय नाही, आपण जॉईन झाल्याच्यावर आपल्याला पण समाधान भेटणार नाही आणि आपल्याचं म्हणजे मनातलं जाणार नाही. सारखं विचार करीत बसलं तर आपलं सगळंच राहतंय. मग ते म्हणतात आता जॉईन हो आपण. मग आपल्याला तर भेटायला मेडिसिन पण बसले करायला सगळं नक्कीच. व्यवस्थित. मेडिटेशन पण करा हा. आणि काहीच नाहीये ते तुमचं जे वाटतंय ना तुम्हाला, असं काही नाहीये. सगळं पण छान होणार आहे. ओके. लय टेन्शन मध्ये गेले मी. कशाला नको गेला वाटायला. टेन्शन मध्ये? तुम्ही आम्हाला फोन करायला पाहिजे की नाही? मग सांगितलं की तुम्हाला फोन करून, तुम्ही रेकी पाठवली ना मला. मग तुम्ही रेकी पाठवली, मला एवढी पावर आली. मी उठूनच बसण्यात गेली, तर झोपूनच होते. मला उठू पण वाटायला, पूर्ण अंग कापायला लागलं ना विचार करूनच. मी काय करू, कुणाला सांगू, कोणच नाही ना आपलं. त्याच्यामुळे मग टेन्शन आलं जास्त. आता ओके आहात मग तुम्ही? त्यामुळे तुम्ही हा? आता ठीक आहे ना तुम्ही? हो, आता मस्त मजेत आहे. विचार पण गेला, समाधान पण झालं. मी जशी रेकीला जॉईन झाली ना परत, की माझं समाधानच झालं. आता काही पण उद्या इथून पुढं म्हणजे आता. एक लक्षात ठेवा, मला कोणी नाही हा शब्द कधीच वापरू नका. कोणीच नाही. कोण नाहीये तुम्हाला. हे का हा एवढा मोठा सगळा ग्रुप आहे, हा तुमचा परिवार आहे. ओके. केव्हाही कोणालाही फोन करा. आणि आम्ही तर मला सांगितलं, मला केव्हाही फोन करा. आहे प्रत्येक जण एकमेकांसाठी ऊर्जा स्वरूपामध्ये आहे. कुठेही काही मदत लागो. इव्हन आता सध्या परिस्थिती अशी आहे की तुम्हाला डॉक्टरची मदत हवी आहे, कशाची मदत हवी आहे, प्रत्येक शहरामध्ये आपलं कोणीतरी आहे एकमेकांजवळ. काळजी करू नका. ओके. आणि मला कोणी नाही का हे आहे ना दिलं व त्यांनी आपल्याला पाठवलेलं आहे, तो कशाला कोणी नाही. हा. जेव्हा तुम्ही ग्रँड मास्टरला जाता ना, तेव्हा तुम्ही काय म्हणता माहितीये का सावित्राबाई? मी त्या परमपित्याची सगळ्यात लाडकी लेक आहे. ओके.
कोणाची गरज लागत नाही. आता पुढच्या प्रवासामध्ये तुम्ही येणारच तिथपर्यंत. ओके, खूप छान. आपण ठसन सांगतो सगळ्यांना, मी कोणाची लेखा माहितीये का तुम्हाला? अशी ही ऊर्जा. थँक्यू म्हणूया त्या ब्रह्मांडाला. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप धन्यवाद. जसं आता उद्या काय आहे, उद्या हरितालिका आहे आणि देवी पार्वती म्हणायची मी हिमालयाची रे लेक. बरोबर आहे ना माझं? आहे ना? हा. तर सेम तसं आपण काय, आपण त्या परमपिता परमेश्वराचं लाडकं लेकरू आहे. कुठं कशाची भीती आहे आपल्याला? कशाचीच नाही. हो ना. एक संधी मी माझ्या लाडक्या बबिता ताईंना देते आणि मग सेशन थांबवते. बबिता ताई. हा. हो, असं मला पण असंच वाटायचं त्या ताईसारखं मला कोण नाही, पण आता मला असं वाटतं की आता कोण नाही, ब्रह्मांड आहे आपल्याला, आता कोण नाही असं जाणवतच नाही असं मला. आनंदी आनंद वाटतो सगळीकडे आणि घरात शांतता, असं वाद नाही आता काय नाही, पहिल्यापेक्षा खूप असं बदल आहे, असं अजिबातच नाही कटकट आता काय. सगळीकडून आर्थिक परिस्थिती सगळीकडून छान छान झालेलं आहे. आनंदी मस्त. आनंद. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. ओके. कोणी म्हटलं मी वाल्यांनी पण माईक सुरू करा आणि आपल्या सरोदेबाईनं माईक सुरू केलेला आहे. कुठे आहेत सरोदेबाई? मला सापडून नाही राहिल्या. पटकन पटकन बोला. हा बोला. तुम्ही झोपलेले आहे? तुम्हाला रेकी हो. पाहिजे काय? अरे की द्या मॅम मला. हा देते देते, थांबा. ओके देते. हा. अधिक कोणीतरी माईक सुरू केलेला आहे. मी कोणी टाईप केला त्यांनी पण माईक सुरू करा. अनघा कुठे आहेत? अनघा माईक सुरू केलाय. हा आत्मा नमस्ते सर्वांना. हा अलका, हा बोला. जागेवर जा. अनघा कुठे आहेत? आत्मा नमस्ते. बोला 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 अलका माझे बोला. नाव अलका बोबडे. ब्रह्मांडाने मला खूप काही दिलेलं आहे. मी अगोदर म्हणजे एकदम नर्वस सिस्टम आणि नकारात्मकतेमध्येच होते आणि दोन्ही घरी माहेरी सासरी दुःखच होतं आणि माझी मुलगी विजयलक्ष्मी तिच्यामध्ये पण खूप छान रेखेमध्ये जुडल्यापासून खूप छान अनुभव आले आहेत. नाहीतर माझी मुलगी आता 5 वर्षाची आहे. ती फक्त म्हणायची बाहेर फिरायचंय, ऐकतच नव्हती माझं. पण मी जसं रेकीला जुडले आहे तिच्या स्वतःमध्येच बदल घडलेले आहे. ती स्वतःचे आणि अभ्यास वगैरे करते, बुक्स वगैरे आणते. मम्मा ABCD शिकायचं, मॅमी जे सांगितलं होमवर्क करणे, रोज स्कूलमध्ये जाणार आणि खूप व्यवस्थित झालं आहे. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. माझ्यामध्ये पण खूप नातेसंबंधामध्ये बदल झाले आणि जे माझ्या सोबत असं न बोलणारी व्यक्ती ही स्वतःहून बोलत आहे आणि विचार विनिमय करत आहे की अलका आम्ही असं करत आहोत, मग तू काहीतरी सजेशन सांग, बोलशील आम्हाला असं मार्गदर्शन कर. आणि मी जे अगोदर बोलायचे ते कोणी ऐकून घेण्यासारखं नव्हतं आणि आता मी रेकीमध्ये जुडल्यापासून खूप ऐकतात. खूप छान लोकांसोबतही बॉन्डिंग झाले, नातेसंबंधही सुधारले आहे. माझा स्वतःचा परिवार, आमच्या नवरा बायकोचंही असं नव्हतं जमत, काही गोष्टीला भांडणं व्हायची, क्षुल्लक गोष्टीवरनं भांडणं व्हायची, नवरा बायकोची होतात, पण आमची क्षुल्लक गोष्टीवरनं व्हायची. मी रेकीमध्ये जुडल्यापासून खूप आनंद ब्रह्मांडाने मला भरभरून दिलेला आहे, मी घेत आहे आणि मला ब्रह्मांडाने जे दिलं आहे रेकीमधनं मी दुसऱ्यांनाही देण्याचा प्रयत्न करणार आहे. मंजुश्री मॅडमचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. खूप खूप आभारी आहे. रेकीचे सर्वांचे आभारी आहे. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. माझा सर्व जे रेकीचे जेवढे हिलर आहेत, जेवढे रेकीमध्ये रेकीचा परिवार हा माझा परिवार. मी असं नाही म्हणणार, मला ब्राह्मण आणि सर्व काही मॅमच्या रूपामध्ये मला एक आई दिली आहे, म्हणजे आई वडील आणि जे माझ्या रेकी सर्व आहेत परिवार, तो माझा स्वतःचा परिवार आहे, माझा अलकाचा परिवार आहे. मी असं सर्वांनाही आवर्जून सांगते का माझा परिवार हा रेकीमय परिवार आहे. आत्मा नमस्ते सर्वांनी. हे आत्मीयता, हे प्रेम, हे सगळं आणि सगळं ना या जगामध्ये मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्येच अनुभवायला मिळेल, एवढं मात्र नक्की. थँक्यू युनिव्हर्स, तुम्ही सगळेजण माझ्यासोबत जुडल्याबद्दल. थँक्यू.
थँक्यू. थँक्यू. भावनिक प्रगल्भता ज्याला म्हणतात, ही भावनिक प्रगल्भता तुमच्यामध्ये निर्माण करण्याचं काम ब्रह्मांडीय ऊर्जा करत असते. माणसाला भावनांमध्ये किती वाहवत जावं आणि कुठं थांबावं हे समजता येणं खूप गरजेचं असते. आणि ऊर्जा मात्र ती ताकद तुमच्यामध्ये देते. तुमच्या भावनांचं योग्य मॅनेजमेंट कसं करायचं ही ऊर्जा तुम्हाला शिकवते. आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये केलंय खूप पण छान ते तिकडून पुढे नाही गेलो. झालं. बंद आहे मॅडम माईक सुरू करू नका कौशल्याबाई आता. हा. तर अशी ही ऊर्जा तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना भरभरून देत असते, देत असते, देत असते. मला माझा शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक विकास करायचा आहे, मनाची एकाग्रता करायची आहे. पहिलं पाऊल उचललं जाणार एकाग्र होण्याकडे. आणि मग होणार ती प्रोग्रामिंग तुमच्या अंतर्मनाची. आणि अंतर्मनाचा संवाद ऐकून, अंतर्मनाचा आवाज आणि हळूहळू आपण असं पुढे निघणार आहे. माहितीये मला अजूनही अनेक जणांना शेअरिंग करायचं आहे, पण माहितीये थोडस थांबूया, नवीन लोकांना संधी देऊया, पुन्हा नवीनला संधी देऊया, असं करत करत आपल्याला जावं लागणार आहे. कधी हे, कधी ते, कधी ते. तर माफ करा मला, मी एवढ्या सगळ्यांचं शेअरिंग एका दिवशी नाही घेऊ शकत, तुम्हाला पण माहिती आहे ना. पण आपले अनुभव अधिक जमा करूया, अधिक पुढच्या वेळेस शेअर करूया. आणि आपल्या अनुभवांनी आपण तर श्रीमंत होतच आहे. अनेक लोक तोच अनुभव घेऊन पुन्हा पुन्हा श्रीमंत होणार. येस, हे अनुभव हीच माझी श्रीमंती आहे, एवढं मात्र नक्की सांगते. मला ब्रह्मांडाने काय दिलं, तर मला ब्रह्मांडाने तुमच्यासारखा परिवार दिला. मला ब्रह्मांडाने नेमलं आहे कशासाठी, तर इतरांच्या आयुष्यामधील दुःख वेदना कमी करण्यासाठी. मला ब्रह्मांडाने नेमलं आहे तर ज्यांनी तो आत्मविश्वास गमावला होता, तो आत्मविश्वास त्यांना परत देण्यासाठी. मला ब्रह्मांडाने नेमलाय कशासाठी, तर जेव्हा दुःख वेदनांनी असह्य होऊन मला स्वतःला संपवायचंय म्हणणारे लोक माझ्याकडे येतात ना, त्यांना जगण्याची नवी उमेद देण्यासाठी. आणि ते इतरांना प्रेरणा होतात जगवण्यासाठी. इथपर्यंतचा प्रवास करून घेण्यासाठी मला ब्रह्मांडाने नेमलं आहे. मी खूप धन्यवाद मानते ब्रह्मांडाचे. एवढं मात्र नक्की की आता पुढची बॅच उद्याच सुरू होणार नाही, तर गणपती बाप्पा बसतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण बॅच सुरू करूया, गुरुवार शुक्रवारी. तर ग्रुपला मी माहिती पाठवते. जे सन्माननीय सदस्य ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुडायचं आहे त्यांनी वरील क्रमांक, हा नंबर दिसतोय, या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता, किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे, त्या लिंकवरही जॉईन करू शकता. आनंदी आनंद सर्वीकडे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा, सर्व समस्यांचं निर्मूलन करा, असं म्हणूया. सर्व समस्यांवर उपाय ऊर्जा देते, ऊर्जा देते, ऊर्जा देते. बस. कारण शब्दांच्या पलीकडची ऊर्जा असते आणि ती आपल्याला अनुभवायची असते. अनुभव घ्यायचा असेल तर विश्वास ठेवावा लागेल. आणि विश्वास ठेवसाल तर नक्कीच आता जे सगळ्यांनी अनुभव सांगितले आहेत आणि तुमच्या समोर जी मंजुश्री दिसते आहे ना, मी सुद्धा घडली आहे या अनुभवातूनच. मी सुद्धा रडायचे. आजच्या 5 वर्षाला मी सांगते, आजच्या 5 वर्षाला मी जेथे होती ना, की मी सुद्धा असंच वाटत होतं, आता संपवू काय की काय करू. मी माझ्या जगण्याची माझी आशा सोडून दिली होती. आणि आज तुमच्या समोर आहे. आणि हेच खरी प्रामाणिकपणा आहे. मी मात्र एवढं केलं आहे माझ्या आयुष्यामध्ये की ऊर्जेसोबत मी जशी जुडले ना, मी अगोदरही ध्यानधारणा करायचे, नाही असं नाही, त्याच ध्यानधारणेनी, त्याच सगळ्या ऊर्जेनी माझ्या आयुष्यामध्ये मला खरं म्हणजे स्थिर ठेवलं. पण जसं मला ऊर्जेसोबत, मलाच माझ्या सद्गुरूंनी एक संकेत दिला की चल आता तुला रेकी शिकायची आहे. आणि नक्कीच माझ्या डोक्यामध्ये हा प्रश्न होता, मी रेकीला आता ऍडमिशन घेतलं, माझ्या सद्गुरूंसोबत प्रतारणा होईल का, असं होईल का, तसं होईल का, माझ्या मनात प्रश्न यायचे. आणि माझ्या सद्गुरूंनी लाईव्ह मध्ये सांगितलं. दुसऱ्यांनी हा प्रश्न विचारला, आम्ही रेकी शिकू का, तर त्यांनी म्हटलं की जर तुम्ही छान करत आहात तर तुम्हाला कोण अडवणार, बिलकुल शिका. आणि मला तो संकेत मिळाला. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की तुम्ही इतरांना सुद्धा घडवा. आणि खरंच सांगू का, तर आयुष्य घडलं. म्हणून दुःख असू दे, वेदना असू दे, डिप्रेशन असू दे, भावनांच्या जाळ्यामध्ये तुम्ही अटकलेले असू द्या, मी तर खूप दिवस त्यानंतर स्ट्रगल केला आणि त्यानंतर ऊर्जा माझ्या आयुष्यामध्ये आली. पण एवढं मात्र नक्की की जेव्हा माझ्या आयुष्यात ऊर्जा आली, सद्गुरूंची कृपा, ऊर्जा माझ्याकडे आली, ब्रह्मांडी ऊर्जेसोबत मी एकरूप झाले. म्हणजेच काय, तर मी अगोदर ब्रह्मांडासोबत एकरूपच होते, पण मला ह्या टेक्निक समजल्या. आणि या टेक्निक मध्ये मी अधिक स्वतः
ऍज अ मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये जेवढ्या आपण टेक्निक शिकतो त्या अधिक जास्त प्रकारे त्यामध्ये डेव्हलप करून सगळ्यांसमोर दिलेले आहेत. आणि त्या ब्रह्मांडाने ती मला संधी दिली, ती बुद्धी मला दिली, त्यासाठी पण मी मनापासून धन्यवाद मानते. कारण काय बोलावं, त्यांनी घडवलं, आपण घडलो, आणि त्या माध्यमातून इतरांच्या आयुष्यामध्ये जो बदल घडून येतो ना, मग त्या प्रत्येकाच्या अनुभवासोबत मी पुन्हा पुन्हा घडते. प्रत्येक दिवशी पुन्हा नवा अनुभव, नवी ऊर्जा, नवा आनंद. काय ना, आयुष्य काय झालंय खरं सांगू का, आता जसं विनाताई म्हणतात आयुष्य घडवलंय, खरं आहे, त्या तर सेकंडलाच आहेत. असंच आहे, असंच आहे. आता आयुष्य काय आहे, ते रडणं, ते न जगण्याचं वाटणं, ते गेलं आहे कुठेतरी. आता असं वाटते मला प्रत्येक दिवस भरभरून जगायचं आहे. आणि दिवसाची सुरुवात होते थँक्यूनी, स्वतःवरच्या प्रेमाने, आणि दिवसभर येत राहतात. काय, थँक्यू मॅडम, थँक्यू मॅडम, हे झालं, थँक्यू, हे झालं, थँक्यू, हा आनंद मिळाला, थँक्यू, हे टार्गेट कम्प्लीट झालं, थँक्यू. ब्रह्मांडासमोर तुम्ही जे मागणार स्वतःसाठी आणि इतरांसाठी, ते पूर्ण करण्यासाठी हे ब्रह्मांड तयार असणार. तुमच्या स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुद्धा फक्त ऊर्जेसोबत जुडा. तुम्ही दिलेला शब्द खाली जाणार नाही अशी व्यवस्था तो करतो. कोण म्हणते परिवार नाही, हा परिवार आहे सगळ्यांचा. इथे जुडा आणि या आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. समस्या आहेत, नाही असं नाही, प्रश्न येतात, खूप सारे प्रश्न येतात, अमुक झालं टमुक झालं, पण त्या सगळ्यांना सामोरे जाण्याची क्षमता सगळ्यांमध्ये येते, एवढं मात्र नक्की. दुःख वेदना येतात, येत नाही असं नाही, पण आम्ही सहजतेने त्या पेलू शकतो, ही ताकद आमच्यामध्ये येते, आणि आम्ही इतरांसाठी सुद्धा कामी पडतो, कारण आम्ही ऊर्जेसोबत जुडलोय. थँक्यू युनिवर्स, थँक्यू, 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 खूप धन्यवाद. या ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुडा आणि आपलं आयुष्य सारखं छान करा. कौशल्या ते 5 मिनिट थांबा ना सरा, माईक बंद करा ना प्लीज. ज्यांची माईक सुरू आहे, कौशल्या ताईचे नाही, बंद करा माईक. तर ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला मला जेवढं काही देते ना, थँक्यू म्हणूया बस. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आपण मेडिटेशन घ्यायचं आहे ना छोटस. ओके, चला मग आत्मा नमस्ते करूया, सेशनला थांबूया. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते. करूया आत्मा मेडिटेशन नमस्ते करूया. मॅडम. आत्मा